नमस्कार. आजच्या लक्ष्मीकांत जांभोरकर सर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेल्या व्याख्यानमालेच्या या 5व्या पुष्पामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचे जे प्रमुख व्याख्याते आणि आपल्या संस्थेचे अध्यक्ष यांना मी विनंती करतो त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. अविनाशजी धोमकर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आजच्या या व्याख्यानमाला आणि हे ज्ञानसत्र ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांचं देखील मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा सांगतो. सुरुवातीला दीपप्रज्वलन, त्यानंतर श्रीसूक्त पठण होईल, त्यानंतर आजच्या या व्याख्यानमालेच्या बाबतीतलं प्रास्ताविक होईल, आभार प्रदर्शन होईल, वक्त्यांचा परिचय होईल, प्रमुख वक्त्यांचं भाषण आणि संपूर्ण वंदे मातरम असा आजच्या संपूर्ण कार्यक्रमाचं आराखडा आहे. व्यासपीठावर जे उपस्थित आहेत त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. या ठिकाणी पहिले जे बसले आहेत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पद्मावती नगराचे माननीय संघचालक श्री अविनाशजी धोमकर. तसंच ही जी संस्कृत विद्या मंदिर संस्था आहे त्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री विनायकरावजी डावरे, जे निवृत्त विंग कमांडर आहेत. आजच्या प्रमुख वक्त्यांचा परिचय स्वतंत्रपणे करून दिला जाणार आहे. या व्याख्यानमाले मागची भूमिका आपल्यापुढे मांडणार आहेत प्राध्यापक डॉक्टर शरदराव कुंटे. मी कुंटे सरांना विनंती करतो त्यांनी आपलं प्रास्ताविक करा. हो हो हो. सुरुवातीला दीपप्रज्वलन होईल. मी मान्यवरांना विनंती करतो त्यांनी दीपप्रज्वलन करा. सामान्यपणे आपल्या सर्व कार्यक्रमांच्या प्रारंभी आपण सरस्वती स्तवन करतो. आजचा संपूर्ण विषय हा अर्थनीती या संबंधित असल्याने त्याच विषयाशी संबंधित असलेलं श्रीसूक्त, त्या श्रीसूक्तामधले काही श्लोक, त्या श्लोकांचं पठण आणि त्याचा अर्थ असा सांगितला जाणार आहे. मिनल गानू या पठण करणार आहेत आणि सोनाली निबंधे ह्या अर्थ सांगणार आहेत. मी त्यांना विनंती करतो. हॅलो. हरि ओम. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां
चन्द्रां हिरण्यमयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह। सुवर्णाप्रमाणे देहकांती असणाऱ्या, हरिणीप्रमाणे चैतन्यपूर्ण सोन्या रुपयाच्या माला धारण करणाऱ्या, चमकदार व जणू सोन्याची पुतळीच अशा त्या श्रीलक्ष्मीला हे जातवेद अग्ने माझ्याकरिता घेऊन ये. ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम्. हे जातवेद अग्ने त्या अपमार्गाने न जाणाऱ्या लक्ष्मीला माझ्याकरिता आवाहन कर, म्हणजे ती आली असता मी सोने, गायी, घोडे, इष्टमित्र व परिवार मिळवू शकेन. अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीम् उपह्वये श्रीर्मा देवी जुषताम्. जिच्या पुढे घोडे आहेत, जिचा रथ मध्यभागी आहे, अशा हत्तीच्या चित्काराने ओळखू येणाऱ्या श्रीदेवीला मी जवळ बोलावितो. ही श्रीदेवी माझ्यावर प्रसन्न होवो आणि माझा आश्रय करो. कां सोऽस्मितां हिरण्यप्राकाराम् आर्द्रां ज्वलन्तीं दृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिह औपहवये श्रियम्. स्मितहास्य करणाऱ्या, सुवर्ण देहाच्या, आर्द्र हृदयाच्या, तेजस्वी, स्वतः तृप्त असणाऱ्या व भक्ताला तृप्त करणाऱ्या, कमळात राहणाऱ्या व कमलवर्णाच्या त्या सुखस्वरूपिणी श्रीदेवीला मी येथे स्वगृही बोलावितो. चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां तां वृणे. चंद्राप्रमाणे आल्हाददायक, कांतिमान, या जगात यशाने तळपणाऱ्या, देवांनाही संतोष देणाऱ्या, उदार व कमलवेलीप्रमाणे असणाऱ्या लक्ष्मीला मी शरण आलो आहे. त्यामुळे माझी अवदशा नष्ट होवो, म्हणून हे श्रीदेवते मी तुझा या भावनेने स्वीकार करीतो. आदित्यवर्णे तपसोऽधिं जातो वनस्पतिस्तवं वृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसा नुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः. हे तेजस्विनी, तुझ्या तपातून वनस्पतीतील बिल्ववृक्ष निर्माण झाला. आता तुझ्या कृपेने व माझ्या तपामुळे त्याची फळे माझ्या विकासातील मायामोहाचे अडथळे आणि बाह्य जीवनातील दारिद्र्य दूर करोत. उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतो सुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे. या थोर भारत राष्ट्रात मी जन्माला आलो आहे, हे माझे भाग्य होय. म्हणून परिश्रमशील सहाय्यक वर्ग व कीर्ती हे दोन्ही धनरत्नासह माझ्याकडे येवोत आणि मला कीर्ती व समृद्धी प्राप्त करून देवोत. गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां ताम् इह उपह्वये श्रियम्. मातीच्या व तयार होत जाणाऱ्या पिकाच्या सुगंधाने कळून येणाऱ्या, खूप परिश्रमाने प्राप्त होणाऱ्या, धान्याने नेहमी समृद्ध असणाऱ्या, वाळलेल्या गोमयाचे ढीग धारण करणाऱ्या व सर्वांवर सत्ता चालवणाऱ्या त्या श्रीदेवीला मी येथे माझ्या घरी, माझ्या राष्ट्रात राहण्यासाठी बोलावतो. मनसः काममाकुन्तीं वाचः सत्यमशीमहि
पशूनां रूपन्यस्य मयि श्रीश्रयतां यशः मयि श्रीः श्रयतां यशः मयि श्रीः श्रयतां यशः ॐ। हे श्रीदेवते, माझे पशुधन आणि अन्नधान्य यांच्या योग्य स्वरूपाची जाणीव माझ्या ठायी राहो. माझ्या मनातील इच्छा आणि संकल्प पूर्ण होवत. माझ्या वाणीचे सत्य टिकून राहो. या सर्व गोष्टी आम्ही मिळवू असे कर. भाग्य आणि यश माझ्या ठायी आश्रय घेऊत. धन्यवाद. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये दरमहाच आपण एक एक विषय पुढे मांडतो की संघ नेमकं कशाकरता हा उपक्रम चालवतो आहे आणि पुढे संघाला काय करायचं आहे. गेल्या 100 वर्षांमध्ये 3 विषय संघाने आग्रहाने लावून धरले. एकतर व्यापक जनसंपर्क, जनप्रबोधन आणि जनसंघटन. या शताब्दीच्या वर्षामध्येही याच 3 विषयांवर अधिक भर द्यावा, अधिक वेगाने हा कार्यक्रम चालवावा अशी संघाची योजना आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये संपूर्ण देशभरात प्रत्येक घरात संघाचे स्वयंसेवक गेले आणि त्यांनी संपर्क साधून की आम्ही या प्रकारची कामं समाजात करू इच्छितो आहोत, आम्हाला तुमची मदत पाहिजे, असा जाऊन ग्रहसंवाद साधला. संवादाचा एक पहिला टप्पा झाला. प्रबोधनाचं सत्र आपण गेल्या वर्षभर करतोच आहोत. दरमहा एक व्याख्यान या स्वरूपात समाज प्रबोधनाचा विषय आपण करतो. आणि पुढचा जो जनसंघटनेचा विषय आहे हा त्याला जोडून पुढे येणार आहे. जे आपल्या सगळ्यांच्या घरी संघाचे कार्यकर्ते येऊन गेले आणि आमच्या या उपक्रमांमध्ये तुम्ही सहभागी व्हा अशी विनंती केलेली आहे, त्या सगळ्यांची सूची आपण करत आणलेली आहे तयार. आणि हे उपक्रम जसजसे सुरू होतील मोठ्या प्रमाणात, तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या देशभरच आपल्या शाखेच्या फक्त स्वरूपात मी सांगतो असं नाही, सगळ्या देशभरच हे होणार आहे की आज आपली असलेली जी सेवाकारी आहेत त्यांची संख्या येत्या वर्षभरामध्ये दुपटीने वाढेल अशी आपली योजना आहे. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाला विशेषत्वाने काही मान्यवर उपस्थित आहेत. बँक अधिकारी संघाचे निवृत्त बँक अधिकारी संघाचे श्रीयुत बाळासाहेब फडणवीस या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे निवृत्त वित्त संचालक श्रीयुत रवींद्रजी धोंगडे या ठिकाणी आहेत. तसंच डॉक्टर अभिमन्यू केळकर, ज्येष्ठ पत्रकार आणि अर्थतज्ञ श्रीयुत नंदकुमारजी काकिर्डे, बँक ऑफ महाराष्ट्रमधले निवृत्त अधिकारी श्रीयुत दिलीपजी निमकर, तसंच स्टेट बँकेमधील निवृत्त अधिकारी श्री शशिकांत पाडळकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजच्या हा जो कार्यक्रम आहे त्याचे या व्याख्यानाचे प्रमुख वक्ते श्री राम भोगले यांचा परिचय श्रीयुत सुधीरजी मोघे यांनी करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. अध्यक्षस्थानी असलेले मान्यवर, व्याख्यानमालेचे आयोजक, अर्थनीती या विषयाशी निगडित संस्थांमध्ये शासनाच्या विभागामध्ये कार्य करणारे मान्यवर श्रोतागण, मित्रपरिवारातले काही स्नेहीजन आणि उपस्थित सज्जन हो, आपल्या या लोकप्रिय होत चाललेल्या व्याख्यानमालेत अर्थनीती या अत्यंत समकालीन आणि महत्त्वपूर्ण विषयावर
आपले विचार मांडण्यासाठी ज्या व्यक्तिमत्वाला आपण आमंत्रित केलं आहे त्यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली ही माझ्यासाठी आनंदाची, अभिमानाची आणि थोडीशी भावूक करणारी अशी क्षणरचना आहे असं मला वाटतं. कारण आज मी ज्यांचा परिचय करून देणार आहे ते केवळ एक यशस्वी उद्योगपती, तंत्रज्ञ, व्यवस्थापक किंवा विचारवंत नाहीत, तर ते आपल्याच सर्वांच्या परिचयाचे आणि या व्याख्यानमालेमध्ये आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावणारे भगवान दातार यांचे ते वर्गमित्र आहेत. इथे उपस्थित काही जणांचे आणि माझे देखील शाळेतले वर्गमित्र आहेत. अलीकडेच म्हणजे 8 फेब्रुवारी रोजी त्यांनी 72व्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्यांचं शालेय शिक्षण छत्रपती संभाजीनगर इथल्या सरस्वती भुवन प्रशालेमध्ये झालं आणि तिथेच पुढे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, त्यातून त्यांनी बी मेकॅनिकल ही पदवी संपादन केली. 1976 साली त्यांनी कौटुंबिक उद्योगात इंजिनियर म्हणून कामाची सुरुवात केली. रुग्णालयाला लागणाऱ्या साहित्य निर्मितीमध्ये सुरुवात करून औद्योगिक उत्पादन क्षेत्रात काम करताना त्यांनी केवळ तो उद्योग चालवला नाही, तर त्यामध्ये आमूलाग्र सुधारणाही केल्या. गृहिणींना वरदान ठरलेलं निर्लेप तंत्रज्ञान भारतात सर्वप्रथम आणण्यात अग्रणी म्हणून भोगले कुटुंबियांचं योगदान हे निर्विवाद आहे. निर्लेपच्या कारखान्यात काम करताना त्यावेळेस उत्पादनात तब्बल 50 पट वाढ घडवून आणणं हे रामचंद्र भोगले यांच्या व्यवस्थापन दृष्टीचं आणि तांत्रिक दृष्टिकोनाचं एक ठळक उदाहरण म्हणून सांगता येईल. पुढे विविधीकरण म्हणजेच डायव्हर्सिफिकेशन करताना 1991 नंतर त्यांनी वाहन उद्योगासाठी सुट्या भागांची निर्मिती आणि पुरवठा या क्षेत्रामध्ये प्रवेश केला. आज त्यांच्या AITG म्हणजे अप्लाइड इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ग्रुप या समूहामध्ये साधारणपणे 3 मोठ्या कंपन्या देशविदेशातल्या वाहन उद्योगांना सुटे भाग पुरवतात. भारतीय उद्योगाची गुणवत्ता आणि विश्वासार्हता जागतिक स्तरावर पोहोचवण्यामध्ये त्यांचा हा मोलाचा वाटा आहे, हे आपण अभिमानाने नमूद करू शकतो. पण त्यांची ओळख इथेच थांबत नाही. सहकारी बँका, ट्रस्ट रुग्णालय मुंबई, तसंच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, भविष्य निर्वाह निधी, कामगार विमा योजना, माथाडी कामगार बोर्ड, रेल्वे ग्राहक समिती अशा अनेक क्षेत्रात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि सुधारणाही घडवून आणल्या. अर्थकारण आणि समाजकारण यांचा समन्वय साधणारं व्यक्तिमत्व म्हणून रामचंद्र भोगले यांच्याकडे बघितलं जातं. 108 वर्षांची परंपरा असलेली छत्रपती संभाजीनगरमधली सरस्वती भुवन शिक्षण संस्था, जिचे आम्ही सगळे मित्र विद्यार्थी आहोतच, या संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये विविध पदांवर कार्य करत त्यांनी त्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून देखील जबाबदारी पार पाडली आहे. स्थानिक आणि राज्यस्तरीय अशा औद्योगिक संस्थांचं नेतृत्व, विविध सरकारी समित्यांवर काम, राष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान आणि व्यवसाय शिक्षण संस्थांमध्ये योगदान, या सर्व कामातून त्यांचा व्यासंग आणि सामाजिक बांधिलकी ही अधोरेखित होते. भारतासह परदेशात देखील विविध विषयांवर त्यांनी व्याख्यानं दिली आहेत. वर्तमानपत्रातून प्रसंगानुरूप लेखन, दूरदर्शन वाहिन्यांवर चर्चासत्रांमध्ये सहभाग, यामधून त्यांचं विचारमंथन हे समाजापर्यंत पोहोचत आलेलं आहे. त्यांच्या विविध क्षेत्रातल्या योगदानाबद्दल फाय फाउंडेशन, मॅक्सेल फाउंडेशन, मराठवाडा मित्रमंडळ, रोटरी क्लब, जायंट्स क्लब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि इतर अनेक संस्थांनी त्यांना सन्मानित केलं आहे. मात्र या सर्व यशांच्या शिखरावर उभे असतानाही आमच्यासारख्या जुन्या मित्रांसाठी
ते आजही तेवढेच साधे, मन मिळावू आणि आमच्यातले सगळ्यात अभ्यासू असं आम्ही त्यांना समजतो आणि हे सांगताना मला विशेष आनंद होतो. अर्थनीती हा विषय तसा बघितला तर काहींच्या दृष्टीने केवळ आकडे, तक्ते आणि धोरणे असू शकतो, पण हा विषय यापुरता मर्यादित नाही. तो राष्ट्राच्या प्रगतीचा आराखडा आहे. त्यातही नव्या भारताची अर्थनीती थोडी आगळी, जगावेगळी हे शीर्षक दृष्टिकोन, परिवर्तन आणि वैशिष्ट्य यांचं सूचक आहे. आणि आपण आज ज्या टप्प्यावर उभे आहोत त्या नव्या भारताची अर्थनीती थोडी आगळी, जगावेगळी या विषयाचा विचार करताना उद्योग, तंत्रज्ञान, जागतिक स्पर्धा, स्थानिक उत्पादन, निर्यात क्षमता आणि सामाजिक बांधिलकी या सर्व घटकांना यामध्ये समाविष्ट करताना त्यामध्ये समन्वय देखील साधावा लागतो. 1970च्या दशकापासून ते आजच्या जागतिकीकरणाच्या आणि मेक इन इंडियाच्या काळापर्यंत उद्योग विश्वातलं संक्रमण प्रत्यक्ष अनुभवलेली व्यक्ती म्हणून रामचंद्र भोगले यांची दृष्टी निश्चितच या विषयाला व्यापक संदर्भ देणारी ठरेल. त्यामुळे स्थानिक उद्योगातून जागतिक बाजारपेठेपर्यंतचा त्यांचा प्रवास हीच नव्या भारताच्या अर्थनीतीची एक जिवंत कहाणी आहे असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. उद्योग, समाज, कामगार, शासन आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या आयुष्याला स्पर्श करणारा आजचा हा विषय आहे. या सर्व पैलूंचा प्रत्यक्ष अनुभव ज्यांना आहे अशा व्यक्तीकडून हा विषय ऐकणं ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट म्हणावी लागेल. त्यामुळे अधिक वेळ न घेता आपल्या सर्वांच्या वतीनं मी रामचंद्र निळकंठ भोगले यांचं पुन्हा एकदा विनम्र स्वागत करून त्यांना सांगू इच्छितो, रामचंद्र, व्यासपीठ आपलं आहे, किंबहुना तुम्ही ते आपलंसं करून घेणार याबद्दल अजिबात शंका नाही. धन्यवाद. माननीय रामजी भोगले यांचा स्वागत आणि सत्कार आपण करणार आहोत. श्रीयुत अविनाशजी धोमकर यांना मी विनंती करतो, त्यांनी पुष्पगुच्छ आणि एक पुस्तक असं त्यांना द्यावं. आज एक विशेष सत्कार, एका विशेष व्यक्तीचा परिचय असा आपण करणार आहोत. पुणेकरांसाठी आणि विशेषतः आपल्या सहकारनगरमधल्या नागरिकांना अतिशय अभिमान वाटेल असं विद्यार्जनाचं कार्य करणारी एक व्यक्ती आज आपल्यामध्ये आहे. श्री ऋतुष मंगेश याळगी. आपल्याच परिसरामध्ये त्यांचा निवास आहे. त्यांचं या ठिकाणी खूप जुनं असं याळगी कुटुंबियांचं दत्त मंदिर आहे. पुष्कर म्हणजे राजस्थान इथल्या ब्रह्म सावित्री वेद विद्यापीठ इथे 21 दिवस शुक्ल यजुर्वेदीय कंठस्थ घन पारायणाचं आयोजन करण्यात आलं होतं. एकूण 12 वेदमूर्तींनी सलग 21 दिवसामध्ये हे यजुर्वेद कंठस्थ घन पारायण पूर्ण केलं. यामध्ये ऋतुष याळगी हे दत्त मंदिराचे जे संस्थापक विष्णुमंत याळगी यांचे नातू आणि वेदमूर्ती घनपाठी ऋतुष यांचा सुद्धा सहभाग होता. ऋतुष आज आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. या कार्यक्रमाचा जे पूर्ती झाली त्यानिमित्त जो दीक्षांत समारंभ झाला, त्या दीक्षांत समारंभाला राजस्थानचे राज्यपाल श्री हरिभाऊ वागडे तसंच योगगुरू रामदेवजी आणि रामजन्मभूमी मुक्ती न्यासाचे कोषाध्यक्ष पूज्य गोविंदगिरी महाराज हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ऋतुष यांना प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलेलं होतं. वेदमूर्ती ऋतुष यांनी वेदमूर्ती घनपाठी निखिल भालेराव गुरुजी यांच्याकडे जीवनज्योती वेदविद्यालय पिरंगुट इथे शिक्षण घेतलं. हे जे घनपारायणातलं
त्यांनी शिक्षण घेतलं, तर त्यासाठी श्रीयुत प्रशांत जोशी गुरुजी आणि विजय भालेराव गुरुजी हे त्यांना परीक्षक म्हणून लाभले होते. हा अतिशय आपल्या दृष्टीने एक चांगला योग आहे की इतकं उत्कृष्ट विद्यार्जन करणारे व्यक्ती आज आपल्यामध्ये या ठिकाणी आहेत. पुढील काळामध्ये वेद संरक्षणाकरता शुक्ल यजुर्वेद घनपाठ या शिक्षण शैलीचा खूप उपयोग होणार आहे, हे आवर्जून आपण या ठिकाणी ध्यानात घ्यावं. आता मी विनंती करतो श्री ऋतुष यांनी पुढे यावं. माननीय श्री रामजी भोगले यांना विनंती करतो, त्यांनी ऋतुष यांचा सत्कार करावा. शाल आणि श्रीफळ देऊन ऋतुष मंगेश याळगी यांचा सत्कार होतोय. आपल्या दृष्टीने अतिशय आनंदाचा आणि हृद्य असा हा देखील कार्यक्रम आहे. आपल्या ह्या कार्यक्रमाच्या व्याख्यानाच्या नंतर जे असतं ते आभार प्रदर्शन आधी होणार आहे. गौरी कुलकर्णी आभार प्रदर्शन करणार आहे. तत्पूर्वी एक माहिती फक्त आत्ताच जी प्राप्त झाली आहे ती मुद्दामून सर्वांना सांगणार आहे. आज जी भारत आणि वेस्ट इंडिजची मॅच आहे, त्या मॅचमधला सुरुवात झाली आहे, टॉस पडलेला आहे आणि भारताची बॅटिंग ही नंतर आहे. त्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी खूप शांतपणे इथे आपण बसू शकणार आहोत. गौरी कुलकर्णी. नमस्कार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व शिक्षण महर्षी लक्ष्मीकांत जांभोरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विद्या विकास प्रशालेच्या संयुक्त विद्यमाने ही व्याख्यानमाला सुरू आहे. हे व्याख्यानमालेचे 5वे पुष्प गुंफण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. या व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध उद्योगपती श्री राम भोगले सर आपल्याला लाभले आहेत. वेळात वेळ काढून ते आपल्याला मार्गदर्शन करायला आले म्हणून मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी विद्या विकास शाळेचे अध्यक्ष निवृत्त विंग कमांडर विनायक डावरे सर उपस्थित राहिले, त्यांचेही मी आभार मानते. तसेच विद्या विकास शाळेचे कार्यवाह ज्यांचे नेहमीच या व्याख्यानमालेसाठी बहुमोल सहकार्य असते असे श्री विनायक जांभोरकर सर यांनाही मनपूर्वक धन्यवाद. या व्याख्यानासाठी प्रमुख वक्त्यांच्या परिचयाची जबाबदारी अतिशय आनंदाने उचलणारे श्री सुधीर मोघे सर, तसेच श्री सुक्ताच्या काही श्लोकांचे सुस्वर पठण करणाऱ्या सौ मीनल गानू यांचेही खूप आभार. या कार्यक्रमासाठी लागणारी ध्वनिव्यवस्था उपलब्ध करून देणारे श्री संजय बेंद्रे, तसेच व्हिडिओ शूटिंग करणारे दत्तात्रय सानी व संजय बाबर सर यांचेही मी आभार मानते. आलेले सर्व श्रोते यांचेही मनापासून आभार. या कार्यक्रमाची सांगता संपूर्ण वंदे मातरमने होणार आहे, तरी सर्वांनी शेवटपर्यंत उपस्थित राहावे ही सर्वांना विनंती. अनावधानाने जर चुकून कोणाचे आभार मानायचे राहून गेले असतील तर त्या सर्वांचेही मी आभार मानते. यापुढील सूत्र मी श्री भूषण करमरकर सरांकडे देते. आपल्या या व्याख्यानमालेचं दर महिन्याला एक पुष्प असतं. पुढील महिन्याचं एप्रिल महिन्याचं जे व्याख्यान आहे ते 5 एप्रिल रोजी आहे आणि निवृत्त कमोडोर श्री श्रीकांत देशमुख यांचं भारताभोवतीचे लष्करी चक्रव्यूह असं एप्रिल महिन्यामधलं व्याख्यान आहे. तसंच 1 मे महिन्याचं व्याख्यान हे प्रसिद्ध प्रवचनकार श्रीयुत विवेकजी घळसासी यांचं असणार आहे आणि पसायदाना अंतर्गत साधना असा त्यांचा विषय असणार आहे. माननीय राम भोगले सर यांना मी विनंती करतो त्यांनी आपल्याला संबोधित करावं. मंचावर उपस्थित आदरणीय संघचालक श्री धोमकर, विद्यालयाचे अध्यक्ष श्री डावरे, समोर उपस्थित असलेले चोखंदळ पुणेकर, ज्यात माझे अनेक वर्गमित्र आणि शालेय मित्र आहेत,
साधारणतः भारताची बॅटिंग किती वाजता सुरू होण्याची शक्यता आहे हे सांगितलं तर माझी बॅटिंग त्याच्या आधी मी थांबवेन. खरं म्हणजे अर्थनीती या अतिशय क्लिष्ट विषयावर ज्यानं अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलंय अशा व्यक्तीनं भाष्य करणं, तेही पुणेकरांसमोर आणि मराठवाड्यातनं येऊन. माझ्या मनात अनेक शंका कुशंका होत्या, चलबिजल होती, हे करावं का न करावं असं अगदी अर्ध्या तासापर्यंत वाटत होतं. पण असं म्हणतात ना की जिथे भगवंताचं अधिष्ठान असतं, आमच्या भगवान दातारचं, आणि जिथे सुधीरसारखा धीर देणारा मित्र असतो, तिथे मन बुद्धी स्थिर करून मी प्रयत्न करणार आहे की या विषयाला मी माझ्याकडनं होईल तेवढा न्याय देईन. मी म्हटलं तसं अर्थशास्त्र हा काही माझा विषय नाही आहे, पण उद्योगात असल्यामुळे अर्थसंकल्प नियमाने ऐकणे हे गेली 50 वर्ष मी करतोय. आणि इकॉनॉमिक टाइम्स हा साधारणतः गेली 56 वर्ष मी वाचतोय. त्यामुळे त्यात येणाऱ्या बातम्या, अर्थसंकल्पाची नंतर होणारी चर्चा, यातनं साधारणतः अर्थकारणाविषयी बराचसा अनुभव आणि ज्ञान एकत्र करण्याची संधी मला मिळाली आहे. मी इथे जे काही बोलणार आहे ते अर्थशास्त्राच्या कसोटीवर घासून पुसून जर कोणी बघितलं तर ते असं म्हणतील की काय बोलतोय हा माणूस, याला काही अर्थशास्त्र कळत नाही, अर्थशास्त्राचं याला अजिबात ज्ञान नाही आहे. असं कोणी म्हणालं तर ते मी अगदी म्हणजे मान्य करीन की अगदी खरं आहे ते जे म्हणतात ते. पण शेवटी अनुभव नावाची एक गोष्ट असते, ज्यातनं आपल्याला जे काही जाणवत असतं, ते जे काही जाणवलेलं असतं ते शास्त्रीयदृष्ट्या किती खरं आणि किती खोटं याच्यापेक्षा अनुभवाच्या कसोटीवर ते किती योग्य आहे ते मांडणं हे मी माझं कर्तव्य समजतो, आणि त्या दृष्टिकोनातनं मी हा विषय आपल्यासमोर मांडणार आहे. साधारणतः अर्थविषय म्हटला की एक गोष्ट आपल्या सगळ्यांना पक्की माहिती आहे, अर्थसंकल्प हा शब्द आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे, वर्षानुवर्ष ऐकलेला आहे. आणि ज्या काळात कराचे दर, वैयक्तिक आयकर किंवा वेगवेगळ्या वस्तूंवरचे कर हे जेव्हा सतत बदलत असायचे, दरवर्षी बदलायचे, तेव्हा आपल्यापैकी प्रत्येकाला हा अर्थसंकल्प ऐकण्यात किंवा दुसऱ्या दिवशी त्याच्यावरची चर्चा ऐकण्यात अतिशय रस असायचा, कारण त्याचा प्रत्यक्षपणे आपल्यावरती परिणाम होत असायचा. काय महागलं, काय स्वस्त झालं, माझ्या उत्पन्नातला किती वाटा सरकार घेऊन जाणार आहे, काही मला थोडंफार माफ केलं आहे की नाही, असे प्रश्न प्रत्येकाच्या मनात असायचे. उत्पन्न कितीही असो, कर देणारा असो अथवा नसो, पण त्याच्या मनात हे सगळे प्रश्न असायचे. आणि त्यामुळे अर्थसंकल्प आपल्या परिचयाचा आहे. अर्थकारणाशी आपला संबंध येतो. आपण खरेदी करत असतो, बहुतेक जण ग्राहक तर असतातच, त्यामुळे आपण निश्चितपणे खरेदी करत असतो. काही जण वेगवेगळ्या व्यवसायात असतात, ते आपल्या सेवा, वस्तू आदीची विक्री करत असतात. त्यामुळे अर्थकारणाशी आपला संबंध येत असतो. सामान्य माणूस म्हणून, व्यावसायिक म्हणून आपला संबंध निश्चितपणे येत असतो. पण अर्थनीती हा शब्द काही आपण फारसा कधी ऐकलेला नसतो. माझी खात्री आहे की याच्याविषयी कुठे चर्चाही होत नाही. भारताची अर्थनीती काय आहे असा प्रश्न जर विचारला तर सामान्यपणे अनेक अर्थशास्त्र शिकवणाऱ्या प्राध्यापकांनाही त्याचं उत्तर देता येणार नाही. कारण अर्थसंकल्पाच्या पलीकडे आणि अर्थकारणाच्या पलीकडे काहीतरी असतं असा विचार आपल्या मनाला शिवत नाही, आणि तसा अभ्यास करण्याचा आपण प्रयत्नही करत नाही. त्यामुळे अर्थनीती म्हणजे नक्की काय?
आणि मग ही अर्थनीती नवीन भारताची आगळी काय आणि जगापेक्षा वेगळी तरी काय आहे, याच्यावर भाष्य करण्याचा हा माझा प्रयत्न आहे. मी तुम्हाला साधारणतः 1200-1400 वर्षापूर्वी घेऊन जातो, ज्या काळात अर्थसंकल्प मांडले जायचे नाहीत, ज्या काळात अर्थनीती हा शब्द फारसा परिचित नव्हता. एक कौटिल्य होऊन गेला ज्याने अर्थशास्त्रावर काही भाष्य केलं, याच्या पलीकडे हा विषय फारसा परिचयाचा नव्हता. आणि असं असताना आपला देश हा जगातला सर्वात समृद्ध देश होता. जगाच्या आता GDP मोजला जातो तेव्हा असं काही परिमाणही अस्तित्वात नव्हतं, पण जगाच्या एकंदर अर्थकारणातला जवळजवळ कोणे एकेकाळी 40% आणि साधारणतः 1850 पर्यंत 26% वाटा आपल्या देशाचा होता. आणि साधारण एवढ्याच टक्केवारीत जगाच्या व्यापारात आपला सहभाग होता. देशाचं वर्णन करताना ज्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आपली शिक्षण व्यवस्थाच बदलून टाकली, त्या अधिकाऱ्यांनी आपल्या पार्लमेंटला दिलेल्या याच्यात असं म्हटलं होतं की या देशात गरीब दिसत नाहीत, भीक मागताना कोणी दिसत नाहीत, लोकांच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि बहुतेक सगळे समृद्ध आहे, स्वतःचं जीवन अतिशय शांतपणे समृद्धीने जगतायत. ही अवस्था 1837-38 मध्ये आपल्या देशाची होती. ज्या काळात ब्रिटिश अर्थसंकल्प मांडत असतील पण आपण काही मांडत नव्हतो आणि तरीही देशाची ही अवस्था होती. मग असं देशात घडलं तरी काय निश्चित की देश एवढा समृद्ध झाला. देशाच्या समृद्धीचं कारण हे आपल्या शिक्षण पद्धतीत होतं. आपली जी शिक्षण पद्धती होती ती आपल्या जीवनाशी अगदी जवळून निगडीत असलेली अशी शिक्षण पद्धती होती. तिच्यात कुठली पुस्तकं असतील तर वेद, बाकीची जी काही भारतीय साहित्य आहे ते सगळं होतं, पण विषयाला धरून पुस्तकं अशी काही नसायची की पहिलीत हे शिकायचं, दुसरीत हे शिकायचं, तिसऱ्या वर्षी हे शिकायचं, असं काही नव्हतं. साधारणतः 7व्या वर्षीनंतर गुरुगृही जायचं, गुरुकुलात जायचं आणि रोजच्या जीवनाला जगण्याकरता लागणारी सर्व कामं गुरुगृही करत असताना गुरु जे काही शिक्षण देईल आणि ज्यात आपल्याला रस निर्माण होईल ते पदरात पाडून घ्यायचं. आपल्याला पडलेले प्रश्न गुरुला विचारायचे आणि गुरुला जर वाटलं की तुम्ही परिपक्व आहात याचं उत्तर समजण्या एवढे, तर गुरु त्याचं उत्तर द्यायचा, नाही तर गुरु असं म्हणायचं की थांब, याला वेळ आहे, हा प्रश्न तुला आज पडलाय हे चांगलं आहे पण याचं उत्तर आज नाही मिळणार. या पद्धतीची शिक्षण व्यवस्था होती ज्याच्यात लाकडं तोडून आणण्यापासून, स्वयंपाक करण्यापासून ते आश्रम स्वच्छ ठेवण्यापर्यंत, सडा रांगोळ्या घालण्यापासून सर्व कामं सर्व विद्यार्थी करत होते. याच्यात कोणालाही सूट नव्हती. अर्जुन आणि भीम आहेत म्हणून त्यांना सूट, दुःशासन आहे म्हणून त्याला सूट, आणि कोणीतरी पांडवांच्या किंवा कौरवांच्या सैनिकाचा मुलगा आहे म्हणून त्याला सगळं करायला लावलं, असं अजिबात नव्हतं. त्यामुळे जीवन जगण्याची कला आणि कौशल्य शिकत असताना ज्या विषयात आपल्याला नैसर्गिकरित्या काही ना काहीतरी रस निर्माण होतोय त्या विषयाच्याकडे ओढा निर्माण झाला की गुरु त्या दिशेने तुम्हाला घेऊन जायचा आणि त्याबद्दलचं ज्ञान तुम्हाला सातत्याने मिळत राहायचं. त्यामुळे कुठलीही डिग्री दिली गेली नाही तरी देखील एखाद्या विषयातले तज्ज्ञ इतर विषयातलं बरंचसं ज्ञान, मात्र जगण्याची 100% कला अवगत असलेला समाज निर्माण होत होता. त्यामुळे कोणी आत्महत्या करत नव्हतं, कोणी रिकाम्या हाताने बसतही नव्हतं. प्रत्येकाला त्याच्या चरितार्थ चालवण्या इतकं कमवण्याची संधी या समाजात होती आणि हे खरं आपल्या समृद्धीचं गमक होतं.
हे खरं आपल्या समृद्धीचं गमक होतं. गुरुकुल संपल्यानंतर विद्यापीठही उपलब्ध होती. तिथपर्यंत जायची तुमची झेप असेल तर कष्ट करून तुम्ही तिथेही जाऊ शकत होतात आणि तुम्हाला ज्या विषयात अधिक ज्ञानाची गरज आहे किंवा संशोधन करायचं आहे अशा संधी अशा विद्यापीठांच्यातनं तुम्हाला मिळत होत्या. 1200-1400 सालापर्यंत जोपर्यंत आक्रमकांनी या विद्यापीठांना पूर्णपणे संपवलं नाही तोपर्यंत या संधी आपल्या देशातल्याच केवळ लोकांकरता उपलब्ध नव्हत्या, तर अनेक इतर देशांच्यातनं इतर ठिकाणाहूनही शिकण्याकरता म्हणून आपल्या देशात मंडळी येत होती. आपल्या देशातनं अमेरिकेत इंग्लंडमध्ये जाऊन शिकण्याची त्या काळात पद्धत नव्हती आणि हे देशाचं फार महत्त्वाचं कारण होतं अतिशय समृद्ध होण्याचं. पण काहीतरी नव्हतं. हे सगळं जरी होतं तरी काहीतरी नव्हतं. त्याच्याशिवाय समृद्धी गेली नाही आपली. असं काय नव्हतं? तर या सगळ्या समृद्ध भारताचं नुकसान झालं याची काहीतरी कारणं असतील की जे आपल्याकडे त्यावेळेला नव्हतं आणि ते नसल्यामुळे आपल्या या समृद्धीचा नाश झाला. आपण एक खंड होतो, आपली संस्कृती एक होती, आपली विचार एक होते, आपले धार्मिक विधी एक होते. फार असेतू हिमाचल आपली मंदिरं एक होती, देवदेवता एक होत्या, पण आपलं राज्य एक नव्हतं, आपलं सैन्य एक नव्हतं. आणि आपण अनेक वर्षाच्या समृद्धीमुळे आणि सनातन संस्कृतीत असलेल्या सहिष्णुतेच्या विचारामुळे आपण क्षमाशील होतो. शौर्य होतं पण क्षमाही होती आणि त्यामुळे परदेशी आक्रमण जेव्हा आपल्यावर व्हायला लागली तेव्हा 16 17 वेळा शत्रूचा पराजय करूनही त्याला जिवंत सोडून देण्याचं औदार्य आपण दाखवलं. जी मंडळी परदेशातनं इथे आली आणि म्हणाली की आम्ही तुम्हाला शरण येतोय त्यांना आपण शरण दिलं, पण शरण देत असताना आमची जीवन पद्धती आणि आमची जीवन मूल्य स्वीकारा असं आपण म्हटलं नाही, कारण आपण सहिष्णू होतो. आपल्याकडे शौर्य असलं तरीही आपल्या विचारांवर होणारं आक्रमण थोपवण्याकरता आपल्याकडे कुठलीही व्यवस्था नव्हती. आणि मग ही जी आक्रमणं झाली त्यातनं 1850 नंतर अशी परिस्थिती आली की या देशाची समृद्धी मोडून काढल्याशिवाय आणि या देशाच्या समाजाला समाधानी ठेवलं गेलं तर या देशावर राज्य करणं शक्य होणार नाही याची जाणीव झालेल्यांनी 1872 मध्ये 1857च्या बंडानंतर किंवा स्वातंत्र्य युद्धानंतर भारतीय शिक्षण पद्धतीला बेकायदेशीर ठरवलं. 1872 मध्ये भारतीय शिक्षण पद्धतीला बेकायदेशीर ठरवलं गेलं आणि कॉन्व्हेंट बेस्ड एज्युकेशन प्रणाली आपल्या देशात सरकारच्या माध्यमातून जबरदस्तीने रुजवली गेली. जिथे आवडीप्रमाणे शिकण्याची मुभा होती, जिथे जेवढं तुम्ही ग्रहण कराल त्याच्यावरती तुमचं परीक्षण होत होतं, नाही ठीक आहे, जिथे जे आपल्याला आवडेल, ज्या आपल्या नैसर्गिक क्षमता आहेत ते शिकण्याची मुभा होती, तिथे पाठ्यक्रमाप्रमाणे प्रत्येकाला तेच शिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली, ज्याच्यात रोट लर्निंग म्हणजे पाठांतर आणि परीक्षा. या परीक्षाही गुरुनी घेतलेल्या, गुरुला असं वाटलं की आता हा परिपक्व झालाय म्हणून याची परीक्षा घ्यायची आशा नाही, तर ठराविक अंतराने तेवढ्या याच्यात त्या परीक्षा. ही शिक्षण पद्धती आपण आणली. आपल्याकडची कौशल्य नष्ट झाली, आपल्याकडच्या क्षमतांची वृद्धी होणारं शिक्षण बंद झालं आणि मग आमच्याकडचं अर्थकारण हळूहळू परदेशी मंडळींच्या हातात गेलं.
नव्हे, त्यांनी ते अतिशय व्यवस्थितपणे आपल्या हातात घेतलं आणि तुमच्याकडचं जो स्वातंत्र्य होतं, तुम्हाला जे काही करण्याचं स्वातंत्र्य होतं समाजाला, ते तुमच्याकडनं पूर्णपणे हिरावून घेऊन प्रत्येक गोष्टीकरता सरकारकडे बघण्याची सवय आपल्याला लावली. याचा परिणाम असा झाला की 1947 साली जेव्हा ब्रिटिश इथून गेले, त्यावेळेला जगाच्या अर्थव्यवस्थेच्या 3% कमी आपला GDP शिल्लक राहिला होता. जगाच्या व्यापारातला आपला वाटा जो 26-40% घरात असायचा, तो घसरून इतका नगण्य झाला होता. आणि जिथे समाधानी आणि समृद्ध असा समाज होता, तिथे अत्यंत दरिद्री आणि कर्तव्य करण्यास क्षमताच नसलेला समाज आपल्या देशात निर्माण झाला. म्हणजे ब्रिटिशांची जी नीती होती, ती नीती तुमच्या क्षमता काढून घेण्याची होती आणि त्यांच्या क्षमतांचा वापर करून तुमचा केवळ ग्राहक म्हणून वापर करणे, हमाल म्हणून वापर करणे, तुमच्या देशाची संपत्ती जितकी इथून घेऊन जाता येईल ती घेऊन जाणे, याचा प्रयत्न केला. याचं केवळ 2 कारणं होती. आपण जशास तसे वागत नव्हतो, संरक्षणाकरता आपले एक सैन्य नव्हतं आणि आपण अतिशय सहिष्णू होतो. 1947 साली स्वातंत्र्य मिळालं आणि मग आपल्याला आपली अर्थनीती ठरवण्याकरता पूर्ण मुभा मिळाली. काय केलं आपण? 1947 साली आपण जी सुरुवात केली, 47 ते 52 कदाचित कॉन्स्टिट्यूशन बनवणे, ती अडॉप्ट करणे, संघराज्याची निर्मिती, यात सगळ्यात गुंतलेले असू. पण 1952 नंतर आपण नक्की काय केलं? तर आमचे पंतप्रधान हे अतिशय रोमॅन्टिक होते. ते स्वप्नांच्या जगात रमणारे होते. त्यांना स्वप्नवत वाटणारी आणि पाश्चात्य शिक्षणाच्या प्रभावाखाली जी फार महत्वाची आणि सर्वांना समान वागणूक देणारी वाटली, अशी साम्यवादी विचारसरणी त्यांनी अंगीकारली. पण पूर्णपणे साम्यवादी न होता त्यात काही थोडंफार अमेरिकन विचारही त्यांनी घातला आणि एक लेफ्टही नाही, सेंटरही नाही आणि पूर्णपणे राईटिस्टही नाही, अशी एक अर्थव्यवस्था आपण निर्माण केली, ज्यात पुढच्या 10 वर्षाच्या काळात जास्तीत जास्त गुंतवणूक सरकारच्या मार्फत झाली. ज्या खाजगी उद्योगांनी अनेक क्षेत्रात महत्वाची पावलं उचलली होती, अगदी शिक्षणापासून ते उद्योगापर्यंत, एअरलाइन्स पासून ते स्टील उद्योगापर्यंत महत्वाची पावलं उचलली होती, त्या सगळ्यांचं क्रमाक्रमाने सरकारीकरण करण्यात आलं. विमा उद्योगाचं सरकारीकरण करण्यात आलं आणि पुढे बँकांचंही सरकारीकरण करण्यात आलं. साम्यवादी विचारसरणीच्या खाली आम्ही हे सगळे निर्णय घेतले. खाजगी गुंतवणूक ही देशाच्या हिताची नाही का ती सरकारी पक्षाच्या हिताची नाही, याचा विचार न करता आम्ही ती देशाच्या हिताची नाही असं ठरवलं आणि शक्यतो खाजगी उद्योगांना छोट्यात छोटं ठेवण्याचा प्रयत्न केला. सरकारी उद्योगांना मुक्त मुभा दिली. अनेक ठिकाणी त्यांच्याकडे पूर्णपणे, म्हणजे ज्याला मोनोपोली म्हणतात, अशी मोनोपोली होती. टेलिफोन्समध्ये कोणी येऊ शकायचं नाही, विमा उद्योगात कोणी येऊ शकायचं नाही. असे अनेक उद्योग होते की जिथे खाजगी मंडळींना प्रवेशच नव्हता, गुंतवणूक करण्याची शक्यताच नव्हती. याचा परिणाम असा झाला की 1990 साली देशाकडे असलेलं सोनं गहाण आपल्याला ठेवावं लागलं आणि 91 साली आपल्याला इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक यांच्याकडनं कर्ज मिळावं, याकरता त्यांनी ठरवलेल्या धोरणाप्रमाणे वागावं लागलं. त्यांनी जे सांगितलं ते आपल्याला स्वीकारावं लागलं. याचा अर्थ 91 साली आपण रूळ बदलले. साम्यवादी विचारसरणीकडनं या इंटरनॅशनल मॉनिटरी फंड किंवा वर्ल्ड बँक
या त्या काळात अमेरिकेच्या प्रभावाखाली होत्या. यात सर्वात महत्वाचा वाटा, आर्थिक वाटा हा अमेरिकेचा होता आणि त्यामुळे ते अमेरिकेच्या प्रभावाखाली होत्या. त्यामुळे अमेरिकन इकॉनॉमिक मॉडेल हे स्वीकारण्याला आपल्याला बाध्य करण्यात आलं, आपल्याला ते स्वीकारावं लागलं. मधल्या काळात 1970 नंतर अमेरिकेनी ग्राहक हा राजा असतो आणि त्यामुळे ग्राहकाची गरज ही येणं केणं प्रकारेण कमीत कमी किमतीत पूर्ण करण्याकरताची नीती स्वीकारली. अमेरिकेतला सर्व प्रोडक्शनचं जे काही होतं ते हळूहळू चीनमध्ये पूर्णपणे गेलं. तंत्रज्ञान गेलं, उत्पादनाची साधनं गेली आणि चीनमधनं स्वस्त मिळतंय म्हणून जास्तीत जास्त गोष्टी चीनमधनं आणून अमेरिकेच्या ग्राहकाला त्या स्वस्तात देण्याच्या नादात, ज्याला आपण मूल्यवर्धन म्हणतो, ज्या मूल्यवर्धनातनं खरं म्हणजे सामान्य माणसाचं उत्पन्न निर्माण होतं, हे मूल्यवर्धन सगळं अमेरिकेने आपल्या देशातनं दुसऱ्या देशात हलवलं आणि त्यांच्या मागे मागे अनेक युरोपियन देशांनी तीच नीती अवलंबली. मूल्यवर्धन करण्याकरता जेवढे कष्ट आणि जितकी मनुष्यबळ लागतं तेवढं विक्री करायला लागत नाही, पण ग्राहक हा राजा आहे, त्याला सगळं स्वस्तात मिळालं पाहिजे, सर्वोत्कृष्ट मिळालं पाहिजे. या नादात अमेरिकेने हे स्वीकारलं आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की मागणी वाढवत नाही राहिली. पुरवठा तर करायला चीन बसलेलं आहे, जेवढा म्हणाल तेवढा पुरवठा करायला ते बसलेले आहेत. मागणी वाढवत नाही राहिली तर अर्थव्यवस्था वाढत नाही. त्यामुळे मागणी वाढवण्याचं धोरण त्यांनी स्वीकारलं आणि हळूहळू या विचाराचा प्रभाव आपल्याही देशावर झाला. पुरवठा वाढवणे, पुरवठा करणे याही पेक्षा मागणी वाढवणे आणि त्यातनं अर्थव्यवस्थेला चालना देणे हा विचार आपण स्वीकारला. साधारण 1914 पर्यंत या विचारावर आपला देश चालत होता. 1990 पासून 1914 पर्यंत, 2014 पर्यंत, 1914 नाही 2014 पर्यंत या विचाराने आपला देश चालत होता. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात असलेली स्वदेशी ही नंतरच्या काळात फक्त संघाच्या चळवळीपुरती मर्यादित राहील. स्वदेशी हे जे काँग्रेसचं होतं ते संघाने स्वीकारलं, कारण संघाला दिसत होतं की हे जर स्वदेशीचं धोरण नसेल तर आपण इतर देशांवर अशा पद्धतीने अवलंबून राहायला सुरुवात करू की आपल्याला आपले निर्णय घेणंच शक्य होणार. आणि प्रत्यक्षपणे तशी परिस्थिती झाली होती. या परिस्थितीतनं बाहेर काढण्याकरता नवीन सरकार जे या देशात आलं, जे पहिल्यांदा अनेक वर्षांनंतर बहुमताने निवडून आलं होतं, त्या सरकारने मोदीजींच्या नेतृत्वाखाली काही धोरणात्मक निर्णय घ्यायला सुरुवात केली. आता सामान्य माणसांकरता असं वाटतं की हे निर्णय वेगवेगळ्या नीतींखाली घेतलेत. म्हणजे काही निर्णय शिक्षण नीतीखाली झालेत, काही निर्णय व्यापार नीतीखाली झालेत, काही निर्णय संरक्षण नीतीखाली झालेत. पण हे सामान्य माणसाला वाटणार. माझ्यासारखा जो अनेक वर्षापासून या क्षेत्रात काम करतो त्याचं मात्र मत असं आहे की हे सगळे निर्णय हे भारताच्या नवीन अर्थनीतीचे भाग होते. दोन 2015 मध्ये शिक्षणावर विचार करण्याकरता समिती नेमली गेली. अनेक सूचना अनेक हे आल्यानंतर 2020 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केलं. काय आहे या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात? या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा जर गाभा बघितलात तुम्ही, रचनात्मक शिक्षण म्हणजे अनुभवात्मक शिक्षण. कॉमर्सच्या विद्यार्थ्याला सायन्सचे विषय घेता येतील, मेडिकलच्या विद्यार्थ्याला इंजिनिअरिंगचे विषय शिकता येतील, आर्ट्सच्या विद्यार्थ्याला सायन्सचे विषय शिकता येतील. म्हणजे या ज्या भिंती निर्माण करण्यात आल्या होत्या त्या तोडायला सुरुवात करून परत एकात्मिक शिक्षणाकडे
पावलं टाकायला आपण सुरुवात केली आहे आणि अनुभवात्मक शिक्षण याच्यावरती आता भर आहे. ही नीती लागू होऊन प्रत्यक्षात यायला पुढची अनेक वर्ष जावी लागतील, कारण ब्रिटिशांच्या काळातली 150 पावणे 200 वर्ष आणि त्याच्यानंतरची आपण घालवलेली जवळजवळ 70 वर्ष, एवढा वेळ जी शिक्षण नीती आपण घेतलेली आहे आणि त्या शिक्षण नीतीचा माध्यमातनं ज्यांनी आतापर्यंत वेगवेगळं शिक्षण घेऊन जे ग्रॅज्युएट झालेले आहेत ते आज बहुतेक सगळे निर्णय घेण्याच्या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांना काही हा बदल फारसा रुचलेला असेल याची शक्यता नाही. पण हा बदल ज्या दिवशी घडेल त्या दिवशी परत आपण त्या शिक्षणाकडे जाऊ ज्या शिक्षणाला बेकायदेशीर ठरवलं गेलं होतं. आणि त्यामुळे हा अर्थनीतीचा भाग आहे असं माझं स्पष्ट मत आहे. 1915 साली मेक इन इंडिया असं मोदीजींनी जाहीर केलं आणि त्याचा जो विज्ञान भवनात मेळावा झाला होता तो तिथे उपस्थित राहायचं सौभाग्य एक उद्योजक म्हणून मला मिळालं. पण स्वदेशी पेक्षा हे मेक इन इंडिया खूप वेगळं होतं. भारताच्या स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात प्रत्येक गोष्ट आपणच करायची, परदेशातनं आणायची नाही, हे जे धोरण होतं ते स्वदेशीच होतं. पण या धोरणात आणि मोदीजींनी आणलेल्या मेक इन इंडिया धोरणात फार फरक होता. एक महत्वाचा फरक त्यातला असा होता की मोदीजींनी जाहीर केलं की मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड. तुम्ही इथे बनवा, जगाकरता बनवा. केवळ आपल्या देशाकरता बनवू नका, जगाकरता बनवा. म्हणजे याला एक जागतिक आयाम मोदीजींनी दिला होता. तो केवळ आपल्या देशाच्या सीमेपुरता मर्यादित नव्हता, याला एक जागतिक आयाम दिला होता. आता हे उद्योगाचं जे धोरण होतं या धोरणात मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड म्हणजे इथे जास्तीत जास्त जॉब क्रिएशन व्हावं, लोकांच्या हाताला काम मिळावं, अर्थकारण इथलं वाढावं, हा उद्देश होता. आता अर्थकारण वाढायचं, लोकांचं उत्पन्न वाढायचं, हा अर्थनीतीचा भाग आहे. त्यामुळे उद्योगाच्या संदर्भातला हा निर्णय जरी असं वाटत असलं की उद्योग नीती आहे, तरी तो मुळात जेव्हा तुम्ही जाऊन बघता तेव्हा तो अर्थनीतीचाच भाग आहे. तो अर्थनीतीचाच भाग आहे. त्यामुळे जागतिकीकरणाच्या रेट्याखाली आपण जे सगळं काही परदेशातनं मागवायला सुरुवात केली होती, मोबाईल फोन्स आले होते, तंत्रज्ञान आलं होतं टेलिकॉम क्षेत्रातलं, या टेलिकॉम क्षेत्रातल्या तंत्रज्ञानाकरता लागणारी जी इक्विपमेंट आणि गिअर आहे, सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक टेलिफोन एक्सचेंज आपण बनवले, सिडॅकच्या माध्यमातून काही टेलिफोन एक्सचेंजेस आपण बनवले, ते उत्कृष्ट बनवले होते. पुण्यातच त्याचं बरंचसं संशोधन पुण्यात झालं होतं. पण नंतरच्या काळात ही जी वायरलेस टेलिफोनी आली, याकरता लागणारं बहुतेक सगळं इक्विपमेंट आपण इरिक्सन किंवा नोकिया किंवा अशा परदेशी किंवा चीनी कंपन्यांकडनं आणायला सुरुवात केली आणि वापरायला सुरुवात केली. पण नव्या अर्थनीतीप्रमाणे या सगळ्या इक्विपमेंट्स वरती संशोधन करून जेव्हा 3Gचं 4G आणि 4Gचं 5G झालं, त्यावेळेला याला लागणारं सर्व इक्विपमेंट आणि तंत्रज्ञान भारतीय वापरलं गेलं. याच्याकरता परदेशातनं आपण तंत्रज्ञान आणलं नाही. अश्विनी वैष्णवांनी आमच्या शहरात जेव्हा भेट दिली होती त्यावेळेला त्यांनी या 5Gच्या तंत्रज्ञानाची अनाउन्समेंट केली होती. त्यांनी भाषणात आमच्या समोर सांगितलं होतं की हे 5Gचं तंत्रज्ञान आम्ही काही शहरात भारतीय इक्विपमेंटसह लागू करणार आहोत. आम्ही मागणी केली आमच्याही शहरात, संभाजीनगरातही करा. त्यांनी ती तिथल्या तिथे मान्य केली. स्वदेशी असल्यामुळे त्यांना ते मान्य करणं शक्य झालं. परदेशातनं आणायची असती इक्विपमेंट तर इतक्या सहजासहजी ठीक आहे तुम्हालाही देतो असं म्हणण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे टेलिकॉम क्षेत्रातलं हे सगळं तंत्रज्ञान त्याच्यानंतरच्या काळात आपण निर्माण केलं. मी म्हटलं तसं की उद्योग क्षेत्रात हे निर्णय घेत असताना आणि स्वावलंबी बनण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आपण पावलं टाकत असताना अजून एक निर्णय घेतला गेला की संरक्षण सिद्धतेत आपल्याला जे काही विकत घ्यावं लागतं,
मग त्यातला दारुगोळा असेल, तोफा असतील, रणगाडे असतील, विमानं असतील, मिसाईल्स असतील, ड्रोन्स असतील. सुरुवातीच्या काळात आपण परदेशातनं हे सगळं आणत होतो, पण गेल्या 10 वर्षाच्या काळात यातलं सर्व तंत्रज्ञान आपल्या देशात डेव्हलप करण्यात आलं. आणि ऑपरेशन सिंदूरच्या काळात तुम्ही बघितलं असेल की सर्व देशांना आश्चर्यचकित होण्याची वेळ आली की भारताकडे एवढं प्रगत तंत्रज्ञान आहे की त्या किराणा हिलच्या एका छोट्याशा झरोक्यातनं खाली असलेल्या तळघरात जाऊन मिसाईल फुटतं. म्हणजे ते बघण्याचं तंत्रज्ञान आहे की इथे असा झरोका आहे, त्या झरोक्यातनं आत शिरेल असं मिसाईल बनवण्याची क्षमता आहे आणि ते मिसाईल बरोबर तिथे जाऊन डागण्याची क्षमता आहे. एवढ्या क्षमता भारतात निर्माण झाल्या. गंमत अशी आहे की मिसाईल्स आणि गायडेड बॉम्ब्स किंवा गायडेड ॲम्युनिशन हे काही नवीन नव्हतं, हे काही अजिबात नवीन नव्हतं. याच्याही आधी रडारच्या माध्यमातून किंवा GPS ग्राउंड पोझिशनिंग सिस्टीमच्या माध्यमातून शत्रूची ठिकाणं कुठे आहेत याचा अभ्यास करून त्या ठिकाणांच्या आसपास दारुगोळा डागण्याचं काम आपण आधी केलं होतं. 1999 साली जे युद्ध झालं त्या युद्धातही आपण हा प्रयोग केला होता. आपल्याकडे ज्या बोफोर्सच्या तोफा होत्या त्यांची 42 किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता होती. डोंगराच्या माथ्यावर बसलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या पोझिशन्स कुठे आहेत हे आपल्याला कळलं असतं तर बरोबर तिथे दारुगोळा डागण्याची क्षमता आपल्याकडे होती. पण त्यांच्या पोझिशन्स कुठे आहेत असं आपण अमेरिकेला विचारलं, कारण GPS आणि गुगल त्यांचं आहे. त्यांनी ती माहिती आपल्याला देण्याला स्पष्ट नकार दिला. म्हणजे शत्रू कुठे आहे हे समजून घेण्याची आमची क्षमताच त्यांनी संपवून टाकली. पण सिंदूरच्या दरम्यान असं काही झालं नाही. सिंदूरच्या दरम्यान ना आपण GPS वापरत होतो न गुगल वापरत होतो. त्यामुळे आपली मिसाईल्स कुठून कुठे चालली आहेत हे अमेरिकेला कळायला काही मार्गच नव्हता. त्यांना असं वाटलं GPS ने ट्रॅक करता येईल, पण नाही करता आलं. कारण नाविक नावाची एक सिस्टीम मधल्या काळात आपण डेव्हलप केली जी आपल्या सॅटेलाइट्सच्या माध्यमातून आपल्याला आता ग्राउंड पोझिशनिंग सिस्टीम जे काम करते GPS जे काम करतं ते काम करण्याची स्वदेशी क्षमता आपल्यात निर्माण झाली. आणि त्यामुळे आता आपली मिसाईल्स त्यांचं सगळं गायडन्स हे आपल्या सिस्टीम्सनी आपल्या तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. कोणाकडेही म्हणजे भीक मागण्याची गरज देशाला शिल्लक नाही राहील. देशाचं संरक्षण झालं तर अर्थकारण टिकवता येतं. असं मी तुम्हाला आधीच सांगितलं की 1850च्या आधी ते आपल्याकडे नव्हतं. मग संरक्षणाच्या संदर्भात ही जी सिद्धता होतीये ही सिद्धता अर्थनीतीचाच भाग आहे. ती काही संरक्षण नीतीचा भाग नाहीये, तो अर्थनीतीचा भाग आहे. आणि मग अर्थसंकल्पात संरक्षणात किती गुंतवणूक करायची हे अर्थनीती ठरवते. त्यामुळे संरक्षणाच्या करता लागणाऱ्या आपल्या अर्थसंकल्पातील तरतुदींमध्ये प्रचंड मोठी वाढ झाली आहे. पूर्वी असायची, पण आता त्यात गुणात्मक बदल झालाय. पूर्वी जी तरतूद असायची त्यातला बहुतेक हिस्सा हा पगार देणे आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेसवरती खर्च व्हायचा. इक्विपमेंट विकत घेण्याकरता त्यातली फार कमी तरतूद असायची. आणि त्याचमुळे 2013-14 मध्ये AK अँथनींनी सांगितलं होतं की विमानं विकत घ्यायला आमच्याकडे पैसे नाही आहेत. देशाचा संरक्षण मंत्री जर म्हणतो की तुमच्याकडची विमानांची संख्या झपाट्याने घसरते, नवीन विमानं विकत घेण्याची गरज आहे, तर ती विमानं विकत घेण्याची आमच्याकडे क्षमता नाही आहे, हे जेव्हा संरक्षण मंत्री सांगतो तेव्हा देशाच्या अर्थनीतीमध्ये संरक्षणाचं किती महत्त्व आहे हे याचा आपल्याला स्पष्ट संकेत मिळतो. आता मात्र विमानं विकत घ्यायला पैसे असतात, आता तोफा विकत घ्यायला पैसे असतात,
पण या तोफा आता बोफोर्सकडनं येत नाहीत, पुण्याच्या भारत फोर्सकडनं विकत घेतल्या जातात. मिसाईल्स आणि गायडेड ॲम्युनिशन आता परदेशातनं येत नाही. रशियाकडे एक याचना करावी लागत नाही की आम्हाला ते द्या, किंवा स्वीडनसारख्या देशाकडे की बोफोर्सच्या तोफांना लागणारे तोफगोळे आमचे संपलेत आता सगळे, तर आता आम्हाला द्या. आणि मग ते ठरवतात की द्यायचे की नाही. एक वेळ अशी आली होती 1999 साली की अजून काही दिवस युद्ध चाललं असतं तर बोफोर्सच्या तोफा नुसत्या उभ्या राहिल्या असत्या, कारण ॲम्युनिशनच संपलं असतं आपल्याकडचं. पण आता तशी परिस्थिती येत नाही, कारण आपल्या महाराष्ट्रात नागपूरमध्ये ज्यांना आत्ता पद्मश्री मिळालं ते नुवाल हे असा दारुगोळा बनवतात. गायडेड मिसाईल्स आणि गायडेड ॲम्युनिशन याचं नागपूरमध्ये उत्पादनाचं केंद्र आहे, आणि तो खाजगी उद्योग आहे. तो खाजगी उद्योग आहे. भारत फोर्ज हा खाजगी उद्योग आहे. विमानांचं लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट, मला जेव्हापासून आठवतं तेव्हापासून मी याच्याविषयी वाचत होतो की हिंदुस्तान एरोनॉटिक्स असं एक लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट बनवणारे भारतीय वायुसेनेकरता सुमारे 20 वर्ष याच्यावरची चर्चा मी ऐकली होती. पण गेल्या 10 वर्षात पहिल्यांदाच ही विमानं आकाशात उडताना दिसायला लागली आहेत तुम्हाला, तेजस. हे जे घडलं हे देखील अर्थनीतीचा भाग आहे. हे एवढ्याकरता म्हणतो की त्याच्यावरचं संशोधन करणे, त्याच्याकरता जो पैसा उपलब्ध करून द्यायचा आहे आणि त्याच्या मागे जी माणसं लावायची आहेत, त्यांचे जे पगार द्यायचे आहेत, हे सगळं अर्थनीतीचा भाग असतो. आणि आपल्या गरजा लक्षात घेऊन तिथे पैसे खर्च करणं ही अर्थनीती असते. ती संरक्षण नीतीचा भाग नसतो, तो अर्थनीतीचाच भाग असतो की हिंदुस्तान एरोनॉटिक्सला किती रिसोर्सेस उपलब्ध करून द्यायचे. पाणबुड्या, मला आठवतं की फ्रान्स बरोबर पाणबुड्या बनवण्याचा करार आपण खूप पूर्वी केलेला आहे, खूपच पूर्वी केलेला आहे. अणु इंधन वापरून पाणबुड्या चालणाऱ्या 6 पाणबुड्या फ्रान्सनी आपल्याला बनवून द्यायच्या, त्या माझगाव डॉकमध्ये बनवायच्या. याच्याविषयीचा करार होऊन किती वर्ष झाली आहेत मला तर आता मी विसरून गेलो की त्याला वर्ष किती झाली आहेत. करोना लागायच्या आधी माझ्या कारखान्यातर्फे या प्रोजेक्टमध्ये आपल्याला काही काम मिळू शकतं का याच्याकरता मी फ्रान्सचा दौरा केला होता. तिथे फ्रेंच नेव्हल ग्रुप म्हणून जी कंपनी आहे जी उत्पादन करते, जी फ्रेंच सरकारच्या मालकीची आहे, त्यांच्याबरोबर 2 मीटिंग्स झाल्या होत्या. मार्च महिन्याच्या शेवटी त्यांचं एक डेलिगेशन आमच्याकडे येणार होतं. 23 मार्चला करोना लागला आणि तो सगळा प्रोजेक्ट ठप्प झाला. पण पाणबुड्या बनणं ठप्प नाही झालं. मला माहिती आहे की या पाणबुड्यांना लागणारं जे एअर कंडिशनिंग असतं, त्या एअर कंडिशनिंगमध्ये एक विशिष्ट कॉम्प्रेसर वापरला जातो. तो महिनोन्महिने चालत राहिला तरी तो बंद पडत नाही. अशी छोटी छोटी पॅक, एका पाणबुडीत साधारणतः 6 सिस्टीम्स लागतात. एक महाराष्ट्रीयन उद्योजक कराडमध्ये या सिस्टीम्स बनवतो आणि देशाच्या पाणबुड्यांना सप्लाय करतो. या सगळ्या पाणबुड्यांच्यात बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम लागते. जी ऊर्जा साठवली जाते ती बॅटरीच्या माध्यमातून वापरली जाते, याला बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम्स लागतात. सुमारे 20 कोटी रुपयाला एक बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम आपण रशियाकडनं विकत घेत होतो. मनोहर पदवीकर आमच्या शहरात आमच्या एका प्रोजेक्टचं उद्घाटन, आमच्या म्हणजे माझ्या नाही, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप प्रोजेक्टचं उद्घाटन करायला आले होते. त्यावेळेला औरंगाबादमध्ये असलेल्या, त्या काळातल्या औरंगाबादमध्ये असलेल्या सर्व इंडस्ट्रीजचं प्रदर्शन आम्ही केलं होतं. मनोहर पर्रिकरांनी प्रत्येक स्टॉलला व्हिजिट केली होती. तिथे हा बॅटरी मॅनेजमेंट करणारा उद्योजक जो ऑलमोस्ट बँकरप्ट व्हायला आला होता, तोही उपस्थित होता. त्यांनी सांगितलं, त्यांनी विचारलं किती वर्ष झाली तुम्ही बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीमचं प्रोटोटाईप सरकारला देऊन? म्हणाला 3 वर्ष झाली. मग 3 वर्ष काय चाललंय? म्हणे ते वापरतायत ना, ते व्यवस्थित चाललंय. मग तुम्हाला ऑर्डर का नाही? नाही, व्हाईट पेपर जो काही पब्लिश केलेला आहे गव्हर्नमेंटने त्याच्यात असं म्हटलं की 5 वर्ष सिस्टीम वापरल्याशिवाय ऑर्डर द्यायची नाही. 3 वर्ष जी सिस्टीम व्यवस्थित चालत होती ती 5 वर्ष चालल्याशिवाय ऑर्डर द्यायची नाही.
त्यांनी त्या उद्योजकाला दिल्लीला बोलावलं. पुढच्या 15 दिवसात त्याला आधीच्या सिस्टीमचे पैसे मिळाले आणि पुढच्या सिस्टीमची ऑर्डर मिळाली. केवळ 6 कोटी रुपयाला हा उद्योजक त्या सिस्टीम सप्लाय करतो. आता ही जी नीती आहे ही मेक इन इंडिया उद्योगांना प्रोत्साहन देण्याची नाही आहे, ही अर्थनीती आहे. 2 गोष्टी, स्वदेशी तंत्रज्ञान आणि स्वस्तात. परदेशी चलन वाचवायचं, आपल्याच देशातल्या हातांना काम द्यायचं, आपल्याच देशातलं तंत्रज्ञान वापरायचं आणि आपल्याच देशातल्या उद्योगांना उभारी द्यायची. वरवर विचार केला संरक्षणाच्या संदर्भात आहे, पण जेव्हा तुम्ही खोलात जाऊन विचार करता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की नाही, ही अर्थनीतीचा भाग आहे. व्यापार, अनेक देशांशी फ्री ट्रेड ॲग्रीमेंट्स आपण केले होते. त्याचा परिणाम असा झाला होता की चीनमधनं त्या देशात गोष्टी यायच्या, थातूर मातूर काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन केलं असं दाखवायचं आणि 0 ड्युटीने ते आपल्या देशात यायच्या. आपल्या देशातल्या उद्योजकांना त्याला तोंड देता देता फेस आला होता. असे FTA करत असताना आता सरकार भारताच्या हिताचा विचार केल्याशिवाय असे कुठलेही फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करत नाही आणि ते असे लूज वर्डेड नसतात. त्याच्यात अगदी स्पेसिफिक प्रोव्हिजन्स असतात की ज्यामुळे असे उद्योग करण्याची शक्यता ही कमीत कमी करण्यात येते. मी असं म्हणणार नाही की कोणी करणारच नाही, ते अजूनही होणं शक्य आहे. फसवणूक करायची तर कोणी करू शकतो, पण ती दीर्घ काळाकरता अशी फसवणूक करणं शक्य होणार नाही. त्यामुळे व्यापाराच्या संदर्भात देखील आमचं हित प्रथम, भारतीयांचं हित प्रथम. आमचं हित सांभाळून जर व्यापारी करार होणार असेल तर आम्ही तुमच्याबरोबर करार करू, नाही तर आमचं चाललंय ते ठीक चाललंय. पहिल्यांदा सरकार एवढ्या ॲसर्टिव्हली फ्री ट्रेड ॲग्रीमेंट्स निगोशिएट करतंय आणि हाही अर्थनीतीचा भाग आहे. हा व्यापार नीतीचा भाग नाही आहे, हाही अर्थनीतीचा भाग आहे. शिक्षण, संरक्षण, उद्योग, व्यापार या सगळ्याचाच अर्थनीतीशी असा संबंध जुळतो. शेतीचा जुळतो का हो? 100% जुळतो. शेतीचाही संबंध जुळतो. करोना आला आणि आमच्याकडे अनेकांच्या हाताचं कामच गेलं, उपाशी राहायची वेळ आली. सरकार अन्नधान्य खरेदी तर आधीच्या सरकारपासून करत होतं. 1910-11च्या सुमारास सुप्रीम कोर्टाच्या एका केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सरकारला विचारलं होतं की हे जे अन्नधान्य तुम्ही विकत घेता हे तुम्ही लोकांना फुकट देऊ शकणार नाही का? त्याच्यावर सरकारचं उद्योग होतं की नाही, तो आमच्या धोरणांचा भाग नाहीये, तसं आम्हाला करता येणार नाही. काय व्हायचं या अन्नधान्याचं? साधारणतः 2010 नंतर तुम्ही बघितलं असेल की धान्यावरती आधारित दारूचे कारखाने निर्माण झाले होते सगळीकडे. म्हणजे हे धान्य सरकारी गोदामांच्यातनं सडायचं, जेवढ्याला विकत घेतलंय त्याच्या 1 किमतीत ते खाजगी उद्योगांना दारू बनवण्याकरता विकलं जायचं, पण उपाशी माणसाच्या तोंडात त्यातला घास पडायचा नाही. रेशनवरनं जेवढं धान्य वितरित व्हायचं तेवढं सोडलं तर ते काही धान्य दिलं जायचं नाही. काय केलं या सरकारने? अर्थनीतीचा भाग. एकीकडे शेतकऱ्यांचा माल तर विकत घेतला पाहिजे, त्याच्याकरता बजेट तर प्रोव्हाइड केलं पाहिजे, तो जास्तीत जास्त घेतला पाहिजे. दुसरीकडे उपाशी राहणाऱ्यांच्या हाताला काम नाही तर त्यांनाही जगवलं पाहिजे. हे सगळं विकत घ्यायच्या धान्याचं बजेट वाढवत नेलं मोदी सरकारने आणि हे विकत घेतलेलं धान्य 80 कोटी लोकांना 5 किलो प्रमाणे फुकट देण्याची व्यवस्था निर्माण केली. एकीकडे लोकांना पोटभर खायला मिळालं, दुसरीकडे शेतकऱ्यांचा माल विकला गेला. उपाशी असलेल्या लोकांना पैसे देऊन टाकले तर त्याचा वापर अन्नधान्य विकत घ्यायला होईल का इतर कशा करता होईल याची काहीच खात्री नाही. तसं खरं म्हणजे धान्य दिलं तरी ते पोटातच जाईल का ते परत विकलं जाईल हा प्रश्न असतोच. पण आता घास आता सरळ खाता येत नाही, आता ते धान्य घेऊन कुठेतरी विकायला जावं लागतं, तेव्हा कॅश येते, मग त्या कॅशचा दुरुपयोग करता येतो. पण हे इतकं सोपं नाही राहिलं, कारण धान्य घरातल्या स्त्रीच्या हातात जातं
आणि स्त्री काही धान्य विकून दारू प्यायला जाईल याची शक्यता नसते, किंवा जुगार खेळेल याची शक्यता नसते. त्यामुळे आता तो घास प्रत्येकाच्या पोटात जायला लागलाय. गेल्या 5 वर्षात भूकबळी पडलाय अशा बातम्या किती जणांनी वाचल्या पेपरमध्ये? आदिवासी भागात इतक्या बालकांचा मृत्यू, भूकबळीने मृत्यू. माल न्यूट्रिशन अजूनही आहे, पण भूकबळींची बातमी मी तर रोज पेपर वाचतो, रोज फॉलो करत असतो न्यूज. मला तरी वाचल्याचं आठवत नाही. कदाचित मी मोदी भक्त असल्याने सिलेक्टिव्हली वाचत असेल, कदाचित अशी बातमी माझ्या नजरेतच येत नसेल, शक्यता आहे. पण तरी देखील अशी बातमी सुटेल याची शक्यता फार कमी आहे. कारण माझी पत्नी मला म्हणते की चहा गार होतो, तुमचा पेपरचा अभ्यास कमी करा. तर त्यामुळे अशा बातम्या आता येत नाहीत, कारण प्रत्येकाकडे अन्नधान्य खायला उपलब्ध आहे. उपासमार नाहीये, माल न्यूट्रिशन असू शकतं. अर्थनीतीचा भाग एवढ्या करताय की शेती व्यवसाय हा भारताच्या GDP मध्ये जवळजवळ 16% कॉन्ट्रीब्युशन देतो. या 16% कॉन्ट्रीब्युशनला जगत ठेवण्याकरता मोदी सरकार दरवर्षी जवळजवळ 3,25,000 कोटी रुपयाचं अन्नधान्य विकत घेतं. माझी फिगर थोडी इकडे तिकडे असू शकेल, 5-10 हजार कोटींनी, पण 3,25,000 कोटीचं धान्य विकत घेतं. 2009 ते 2014 या 5 वर्षाच्या काळात एकंदरीत धान्य खरेदी होती 3,00,000 कोटी, आणि आता वर्षाला 3,25,000 कोटी. 5 पटपेक्षा अधिक खर्च धान्य खरेदीवर केला जातो, जे पैसे व्यापाऱ्यांच्याही खिशात जातात बरेचसे, पण बरेचसे पैसे शेतकऱ्यांच्या. कारण व्यापारी काही गहू किंवा तांदूळ उत्पादित करू शकत नाही. शेवटी त्यांनी विकत घेऊन सरकारला विकलं तरी शेतकऱ्यांना पैसे द्यावेच लागतात. त्यामुळे हे सरळ शेतकऱ्यांकडे जातात. करोना काळात शेती हा एकच उद्योग होता जो चालू होता. बाकीचे उद्योग तर लॉकडाऊनमध्ये बऱ्याच अंशी बंद होते, पण तो जो उद्योग चालू होता त्याला जगवण्याकरता हे सगळं दिलं गेलं. याच्या एक्झॅक्टली विरुद्ध परदेशात आहे. मी जे म्हटलं की आपली अर्थनीती फार वेगळी आहे, आगळीच आहे. त्याचं कारण असं आहे की अमेरिकेत आणि युरोपमध्ये शेतकऱ्यांनी धान्य उत्पादन करू नये, प्रोडक्शन घेऊ नये, शेती रिकामी ठेवावी याच्याकरता त्यांना सबसिडी दिली जाते. म्हणजे तुम्ही तुमची जमीन असेल तर त्यातली निम्मी जमीन वापरूच नका, त्याच्यावर उत्पादन काढू नका, याच्याकरता पैसे दिले जातात. आणि मग तुम्ही असं म्हणाल की ठीक आहे ना, अमेरिकेत कोणी उपाशी वगैरे झोपतच नसतील, त्यांना काही गरज नाही धान्य विकत घेऊन वाटण्याची. तर तुम्ही जर सोशल मीडियावर असाल तर व्हिडिओ बघा, किती दारिद्र्य आहे अमेरिकेत किंवा युरोपमध्ये. याचे अतिशय आपल्याकडच्या धारावीपेक्षा वाईट अवस्था असलेले व्हिडिओज प्रसिद्ध होतात. होमलेस, ज्यांच्याकडे जॉब्स नाहीत, अशा मंडळींची अवस्था अक्षरशः गाडीत आयुष्य काढण्याची येते. आणि त्यांच्याकडे जॉब नसल्यामुळे फूड स्टॅम्प्स किंवा सामाजिक संस्थांनी चालवलेल्या खानावळींच्यात जाऊन जेवण्याची त्यांच्यावर पाळी येते. म्हणजे आपल्याकडे जे दारिद्र्य आहे तसं दारिद्र्य अमेरिका युरोपमध्येही आहे. फक्त सरकारची नीती अशी आहे की उत्पादन घेऊ नका, आम्ही तुम्हाला पैसे देतो, जमीन मालकाला पैसे देतो. आपल्याकडे नीती अशी आहे की तुम्ही उत्पादन केलं तर आम्ही विकत घेतो आणि गरिबांना देतो. एवढा फरक, 180 अंशाचा फरक नीतीमध्ये. आणि म्हणून मी म्हणतो की या सरकारची नीती ही आगळी वेगळीच आहे. करोना काळात इतर देशांनी काय केलं? जेव्हा लोकांच्या हाताला काम कमी राहिलं आणि इकॉनॉमी खाली खाली जायला लागली, तेव्हा अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांच्या सल्ल्याखाली या सर्व देशांनी उद्योगापासून ते व्यक्तींपर्यंत सगळ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकले की तुम्ही खर्च करा, म्हणजे मागणी वाढेल. मागणी वाढली तर अर्थव्यवस्थेचं चक्र फिरत राहील. राम भोगल्यांच्या खात्यात समजा आले असतील 1500 युरो,
ज्याच्याकडे स्वतःचे 1,00,000 युरो बँकेत पडले तो हे 1,500 युरो घेऊन खर्च करेल याची काय शक्यता आहे हो? ज्याला खरंच गरज आहे त्याला पैसे दिले असतील तर तो ते खर्च करेल, पण ज्याला गरजच नाही अशा हजारो लोकांना तुम्ही पैसे वाटलेत, अशा हजारो उद्योगांना तुम्ही सबसिडीज दिल्यात, ज्यांनी त्या पैशाचा वापर खरेदी किंवा उत्पादन सुरू ठेवणे हे सोडून इतर ठिकाणी केला. भारतात असं घडलं का? खूप टीका झाली भारतात. मला आठवतं मी 3 दिवसाच्या प्रेस कॉन्फरन्सेस बघितल्या होत्या. निर्मला सीतारामन आणि ठाकूर होते त्या काळात राज्यमंत्री, यांच्या 3 दिवसाच्या प्रेस कॉन्फरन्स मी बघितल्या होत्या. वेस्टमध्ये हा अप्रोच होता की पैसे द्या आणि मागणी वाढवा. आपल्याकडे काय अप्रोच होता? आपल्याकडे अप्रोच असा होता की सरकारने स्वतः पैसे दिलेच नाही. सरकारने बँकांना सांगितलं की आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्ही 3,00,000 कोटी रुपये उद्योगांना वाटा. कसे वाटा? तर 31 मार्चला कोरोना लागू झाल्यानंतर 23 मार्चला लॉकडाऊन सुरू झाले. 31 मार्चला ज्या ज्या उद्योगांनी आपलं व्याज आणि हप्ते वेळेवर भरलेले आहेत अशा उद्योगांना खेळत्या भांडवलाकरता तुम्ही जेवढं कर्ज दिलंय त्याच्या 20% अधिकचं कर्ज कुठल्याही प्रकारची मॉर्टगेज किंवा हे न करता एक छोटासा ॲग्रीमेंट करून त्यांना द्या. त्याला सरकारची गॅरंटी. समजा हे कर्ज त्यांनी बुडवलं तर आम्ही तुम्हाला देऊ. सरकारने स्वतःच्या खिशातनं पैसे दिले नाहीत. सरकारने या पद्धतीने बँकांना सांगितलं की तुम्ही तुमचा व्यवहार वाढवा. व्याजाशिवाय होते का? नाही, कमी व्याजाने होते. आणि 1 वर्ष याचं रिपेमेंट करायचं नव्हतं, पुढच्या 4 वर्षात ते रिपेमेंट करायचे होते. आज काय परिस्थिती आहे? हे 3,00,000 कोटी रुपये वाटायला देखील सरकारला बरेच कष्ट करावे लागले. ते सहजासहजी वाटले गेले नाहीत. मग त्यांनी कॉपरेटिव्ह बँकांनाही त्याच्यात इन्व्हॉल्व केलं. सुरुवातीला कॉपरेटिव्ह बँक्स नव्हत्या, पण मग कॉपरेटिव्ह बँकांना इन्व्हॉल्व केलं. मग ते 20%चं 30% केलं. असं सगळं करून सरकारने हे पैसे वाटले, पण कारखानदारांनी ते कर्ज असल्यामुळे तेव्हाच घेतले जेव्हा त्यांचे उद्योग परत सुरू झाले. आणि मधल्या 1.5, 2, 2.5 महिन्याच्या काळात जो काही नुकसान झालं होतं त्यामुळे त्यांच्याकडे खेळत्या भांडवलाची जी कमतरता आली होती ती भरून काढण्याकरता घेतले. खेळतं भांडवल आयतं मिळाल्यामुळे, कमी व्याजदराने मिळाल्यामुळे भारतीय उद्योग पुढच्या 7-8 महिन्याच्या काळात परत पूर्ववत कामाला लागला. पूर्ववत नोकऱ्या लोकांना मिळाल्या. आणि आज परिस्थिती अशी आहे की यातलं फार थोडं नॉन परफॉर्मिंग ॲसेट आहे. फारच थोडं कर्ज नॉन परफॉर्मिंग ॲसेट आहे. हे झालं उद्योगांच्या संदर्भात. व्यापाऱ्यांनाही असे पैसे दिले गेले. छोट्या व्यापाऱ्यांना 10,000 रुपयापर्यंत पैसे दिले गेले. आणि ज्या गरीब समाजाला काहीच शक्यता नव्हती त्यांना 500 रुपये दर महिन्याला स्त्रीच्या जनधन खात्यात भरण्यात आले. आठवत असेल कोरोना काळात बँकेसमोर लाईन लागलेली ते 500 रुपये विड्रॉ करण्याकरता. सरकारने अनुदान फक्त त्याच समाजाला दिलं ज्यांना खरोखर त्याची गरज होती, की जे अनुदान मिळाल्याच्या दिवशीच खर्च करतील, बाजारपेठेत जातील आणि काही ना काही गरजेच्या वस्तू विकत घेतील. बाकीच्या मंडळींना कर्ज दिली की जी तुम्ही परत द्याल. आता तुम्ही म्हणाल जे सक्षम उद्योग होते त्यांची व्यवस्था केली, जे आजारपणाच्या काठावर होते त्यांचं काय? एक चौथी योजना होती सरकारची ज्याच्यात त्या उद्योगाच्या प्रमोटरला वैयक्तिक कर्ज देण्याची व्यवस्था होती की तू हे वैयक्तिक कर्ज घे आणि तुझ्या उद्योगात गुंतव. तुझा उद्योग आजारपणाकडे झुकणार आहे, हप्ते चुकवलेले आहेत, व्याज भरलेलं नाहीये पूर्ण, तुला नाही मिळणार पैसे, म्हणजे तुझ्या उद्योगाला नाही मिळणार पण तुला मिळतील, तू घे आणि तू उद्योगात घाल. म्हणजे आजारी उद्योगांकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. असंही केलं नाही सरकारने. ज्यांना जगण्याची क्षमता होती, ज्यांच्यात जे आजारी होते त्याही मंडळींना कर्ज दिली. आता बघा, एकीकडे सरकारांनी स्वतःच्या बजेट्समधनं मुक्त हस्ते पैसे वाटले जे परत येण्याची कुठलीच शक्यता नाही आणि मागणी वाढवण्याकरता. दुसरीकडे भारत सरकारने पैसे दिले पुरवठा वाढवण्याकरता, उद्योगात वाढण्याकरता. उद्योग काय करतो? गोष्टी बनवतो आणि पुरवठा वाढवतो.
त्याच्याकरता पैसे दिले. शेतकऱ्यांचं धान्य विकत घेतलं, त्यांच्या हातात पैसे दिले. तुमचं उत्पादन चालू राहू द्या, तुमचं उत्पादन मागे पडायला नको. उत्पादनाकरता पैसे देण्याची योजना भारत सरकारने आखली, ही जगावेगळी होती. आणि असं आपण का करू शकलो? आपण का जगासारखे वागलो नाही? तुम्हाला आठवत असेल की 1914 साली रघुराम राजन नावाचे एक अत्यंत विद्वान गृहस्थ आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर होते. हे अमेरिकन विद्यापीठातनं पदवी घेऊन आलेले होते. त्यांनी एक भलं काम केलं, पण ते एक भलं काम करत असताना इतर अनेक त्यांचे व्ह्यूज असे होते की जे भारताला परवडणारे नव्हते. एक भलं काम त्यांनी असं केलं की 2013 त्यांनी सर्व बँकांना सांगितलं की हे नवं जुनं करणं थांबवा. तुमच्या कर्जाचे हप्ते आले नसतील तर ते नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून आयडेंटिफाय करा आणि त्याचं प्रोव्हिजन करायला सुरुवात करा. हे जे तुम्ही खेळ करता की त्याला दुसरं कर्ज द्यायचं, हे कर्ज भरून घ्यायचं आणि सगळं काही आलबेले म्हणून कर्ज सगळी चांगलीच आहेत म्हणून तुमचा प्रॉफिट दाखवायचा आहे, बंद करून टाका. असा फतवा त्यांनी 2013 साली काढल्यामुळे 2014च्या शेवटी मोदी सरकार आलं तेव्हा बँकांची परिस्थिती काय होती? साधारणतः आयडेंटिफाईड नॉन परफॉर्मिंग ॲसेट हे 4.5% होते. जे बँकेत मंडळींनी ज्यांनी काम केलं आहे ते हे या फिगर्स, आणि मी अगदी डेसिमल पॉईंट ॲक्युरसीनी बोलत नाही आहे, मी सर्वसाधारणपणा जनरल फिगर सांगतो आहे तुम्हाला. साधारणतः 4.5% होते. पण ज्याला स्ट्रेस्ड ॲसेट म्हणतो आपण, की जी कर्ज डिफॉल्ट होण्याच्या दिशेने वाटचाल करत होती बँकांच्या दृष्टीने, पण त्यातली बरीचशी कर्ज ही अशी नवी जुनी करून तगवलेली होती, अशी कर्ज 11% होती. म्हणजे एकंदर कर्ज वाटलेल्यापैकी 15-15.5% रक्कम अशी होती की जी परत येण्याची शक्यता नव्हती. 2009 ते 2014 अर्थव्यवस्था प्रचंड वेगाने वाढतीये असं सरकार क्लेम करत होतं. तुम्ही 2009 ते 2014 या काळात बँकांनी वाटलेल्या कर्जाचे आकडे बघा. आधीच्या सगळ्या वर्षात स्वातंत्र्यापासून जेवढं कर्ज वाटलं नव्हतं तेवढं कर्ज बँकांनी, किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक कर्ज बँकांनी 2009 ते 2014 या काळात वाटलं. कोणाला वाटलं त्याची उदाहरणं मी सांगण्याची गरज नाही आहे. ज्यांच्या नावानी नंतर मोदींच्या नावानी खडे फोडले गेले ते मोदी असोत, धूत असोत, मल्या असोत, या सगळ्यांची कर्ज ही या आधीच्या काळातली होती. आणि मला माहिती आहे एक उद्योजक म्हणून की बँकेकडे जर मी एक 10 लाख रुपयाचं कर्ज मागायला गेलो तर ब्रँच मॅनेजर असा मला म्हणायचा की अहो 10 लाख का घेता, तुम्हाला 20 लाख आम्ही देऊ शकतो. आणि मोठ्या उद्योगांना म्हणायचा कशाला 10,000 कोटी मागताय, आम्ही 20,000 कोटी देतो ना, घ्या ना तुम्ही. या पद्धतीने कर्ज दिली गेली. त्यामुळे व्हिडिओकॉन सारखा एक मोठा उद्योग जो चांगला चालला होता, केवळ ही कर्ज मिळतायत आणि खर्च करता येतोय याच्यामुळे 70,000 कोटी रुपयाची कर्ज घेऊन बुडाले. फोन केला की फोनवर कर्ज मिळतं म्हणून विजय मल्ल्या आपला नसलेला ब्रँडही मॉर्गेज करून कर्ज घेऊन गेले. 2014 नंतर सगळं क्लीनअप व्हायला सुरुवात झाल्यानंतर 2017 साली अशी परिस्थिती होती की ज्याचा दोष सगळा नवीन सरकारवर येत होता. जे मी म्हटलं की नॉन परफॉर्मिंग ॲसेट्सची रक्कम ती 4 पट वाढली होती. 2017 पर्यंत ही प्रत्यक्ष 4 पट वाढली होती. 17-18% एकंदर सगळं प्रकरण गेलं होतं. आजची परिस्थिती काय आहे? आज नॉन परफॉर्मिंग ॲसेट 2.5% आहेत. आणि या 2.5% पैकी ज्यांच्याकरता बँकेने आपल्या फायद्यातनं पैसे बाजूला काढून ठेवले नाहीत, बुडलं तर हे आमचा प्रॉफिटमधनं हे कर्ज आम्ही भरू, बँकेचं नुकसान होणार नाही, जो प्रॉफिट झाला आहे तो वाटणार नाही, बाजूला ठेवू, अशा पद्धतीने केलेल्या प्रोव्हिजनिंगमुळे नेट NPA जो कोणे एकेकाळी 2.5-3% होता तो नेट NPA आज 0.5% आहे.
म्हणजे 2.5 आणि 0.5 असा याचा हिशोब लावला तर 80% बुडीत खात्यातल्या कर्जांकरता आज बँकेकडे पैसे बाजूला काढून ठेवलेले आहेत. एवढी बँकांची परिस्थिती स्ट्रॉंग आहे. 2014 ते 2017 स्टेट बँक ऑफ इंडियापासून अनेक बँकांनी 3 महिन्यानंतर लॉस डिक्लेअर केले होते आणि ते थोडे थोडके नव्हते, चांगले 2,000 कोटी 10,000 कोटीचे लॉसेस डिक्लेअर करत होते. आज सर्व नॅशनलाइज बँकांचा एकंदरीत फायदा 3,50,000 कोटीच्या घरात आहे. 3,50,000 कोटी एवढा फायदा आहे. बघा, ही अर्थनीती ही जगावेगळी आहे. याचं कारण असं आहे की भारतीय बँकांची आजची स्थिती जेवढी सक्षम आहे तेवढी सक्षम स्थिती असलेल्या बँका जगात तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही. अजूनही अमेरिकेत सबप्राईम क्रायसिस म्हणजे 2007 साली अमेरिकेत ज्या बँका धडाधड बुडाल्या होत्या त्याच्याबरोबर डॉइच बँकेसारखी जर्मन बँकही बुडाली होती. असे व्यवहार आजही अमेरिकेत होताना दिसतात. त्याच्यावर फारशी बंधनं आलेली नाहीत. आपल्याकडे मात्र कडक धोरणांच्या माध्यमातून याच्यावर बंधनं आलेली आहेत. आणि म्हणून मी असं म्हणतो की आपली अर्थनीती आहे, केवळ अर्थसंकल्प नाही आहे, केवळ अर्थकारण नाही आहे, नीती आहे, धोरण आहे. आणि हे धोरण देशाला सक्षम करण्याच्या दृष्टीने विचार करून आखलं गेलेलं आहे. देशाला सक्षम केवळ संरक्षणात करायचं नाही आहे, केवळ उद्योगात करायचं नाही आहे, केवळ मनुष्यबळात करायचं नाही आहे. देशाला सक्षम सर्वांगाने करायचं. मग संरक्षण क्षेत्रात शस्त्रास्त्र आम्ही करतो. आपल्यापैकी अनेक जण हिमालयात जात असतील, पुण्याची बरीच मंडळी फिरतात हिमालयात, मी फिरतो. मी लेह लडाखपासून म्हणजे इकडे पँगॉंग लेकपासून ते तिकडे पार मेघालयाच्या टोकापर्यंत फिरलेलो हिमालय गेल्या 5 वर्षात. अहो, चीनच्या बॉर्डरपर्यंत तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता असे रस्ते जे अस्तित्वात नव्हते. अरुणाचलमध्ये आमचा टॅक्सी ड्रायव्हर होता, त्याला मी विचारलं काय अवस्था होती 2014 पूर्वी. तो म्हणाला गाडी चालवायची म्हणजे उंटाच्या पाठीवर बसून आपण चाललोय असं वाटायचं, सारखं असं 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 व्हायचं, रस्ते नसायचे, आम्हाला फार त्रास व्हायचा. मग म्हटलं हे कधी बनले रस्ते? साहब मोदी जी आने के बाद बने हैं. आणि बघा 12 महिने रस्ते चालू राहावेत याच्याकरता आता हिमालयाच्या पोटातनं लांब लांब बोगदे खणले जात आहेत. श्रीनगर नंतर आपण कारगिलला जातो, तिथे मधला जो पास आहे त्याचं नाव आता पटकन मला आठवणार नाही, त्या पासमध्ये चांगल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी बर्फ पडत नाही आहे अशाही दिवशी तिथे जाताना 10 वेळा थांबवलं जातं की पलीकडच्या गाड्या आल्या त्या एकदा पास झाल्या की मग तुम्हाला सोडू. आणि सोडायचं की नाही हे तिथले आर्मीवाले ठरवतात. अशी परिस्थिती होती. त्याच्या खालून आता 12 महिने असणारा बोगदा सुरू होतोय, झालेला असेल कदाचित, कारण मी हे 2 वर्षापूर्वीची परिस्थिती सांगतोय. असे बोगदे हिमालयाच्या पोटात सर्व दूर करणं चालू आहे. आणि ज्या तवांगमधनं चीनी मंडळी त्यांच्या त्या काळातले असलेल्या बेकार जीप्स घेऊन कच्च्या रस्त्यांनी भारतात तेजपूरपर्यंत शिरले होते, म्हणजे गुवाहाटीच्या दरवाजापर्यंत येऊन ठेपली होती चीनी सेना, त्या तवांगच्या पुढे बुमला पासला तुम्ही आता गाडी घेऊन जाऊ शकता. त्याच्या खाली एक शृंगेस्टर लेक म्हणून आहे, त्या लेक चीनी बॉर्डरपासून जवळ आहे, जिथून चीनी सैन्य आत शिरलं होतं तिथपर्यंत तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता. तिथे आता तुम्हाला जागोजागी सैन्याच्या वसाहती दिसतील, जिथे सैन्य 12 महिने राहू शकतं अशी व्यवस्था आहे. घरं आहेत, वसाहती आहेत जिथे सैन्य 12 महिने राहू शकतं. चीनी आले तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. आता तिथे चीनी यायचा विचार केला तर तिथे भारतीय सैन्य, आणि हे पार लेह लडाखपासून तुम्ही मेघालयपर्यंत फिरा, अरुणाचलमध्ये फिरा, सगळीकडे तुम्हाला दिसेल. अरुणाचलमध्ये तर मी बघितलं की मराठा लाईट इन्फंट्री आहे, बॉर्डरच्या जवळ मराठा लाईट इन्फंट्री आहे, मराठी बोलणारी मंडळी भेटतात तिथे तुम्हाला. तर संरक्षणाच्या दृष्टीने देखील गुंतवणूक होते, तुम्हाला आम्हाला फिरायलाही गुंतवणूक होते. रस्ते केवळ सीमेवर बांधतायत असं नाही, आपल्या इकडे बांधले जात आहेत.
सुरेश प्रभू जेव्हा रेल्वे मंत्री व्हायला निघाले होते, म्हणजे टी व्हीवर बातमी येत होती की सुरेश प्रभूंना मंत्रिमंडळात घेणार. माझे खूप जुने मित्र आहेत. मी त्यांना फोन केला की प्रभूसाहेब, हे खाली जी स्ट्रिप चालली आहे ती कितपत खरी आहे? तर म्हणे, रामभाऊ मी आत्ता मुंबईच्या विमानतळावर पंतप्रधानांना भेटायला दिल्लीला जातोय. म्हटलं काही कुठलं खातं बितं देतील असा तुम्हाला काही सांगितलंय का, काही झाली आहे का चर्चा? तर म्हणाले बहुतेक रेल्वे मिळेल. म्हटलं प्रभूसाहेब, ब्रिटिशांनी रेल्वे आपल्याला लग्नाला जाता एवढ्याकरता बांधली नव्हती. कोळसा खाणीतनं कोळसा नेऊन बंदरात घेऊन जायला किंवा कापसाचं प्रोडक्शन जिथे होतं तिथून कापूस बंदरापर्यंत न्यायला रेल्वे बांधली होती. गुड्स इज द की टू रेल्वेज इकॉनॉमी. म्हणाले, रामभाऊ माझ्या मनातलं बोललात, माझ्या मनात हेच आहे. पॅसेंजरकडे दुर्लक्ष करतोय असा मेसेज मी देऊ शकत नाही, कारण शेवटी 5 वर्षांनी मतं त्यांच्याचकडनं घ्यायची आहे. पण माल वाहतूक वाढेल या दृष्टीने आम्ही रेल्वेचा विचार करू, त्या दृष्टीने तंत्रज्ञानाचा वापर करू. तुम्ही आता बातम्या वाचता की नाही मला माहीत नाही, पण कोळशा किती रेल्वेनी गेला याच्या आकडेवारी वाचा. कोळशाचं उत्पादन किती वाढलं त्यामुळे याची आकडेवारी वाचा. रेल्वेनी गुड्स ट्रान्सपोर्ट किती वाढला याची आकडेवारी वाचा. तुम्हाला आश्चर्य वाटेल की गेल्या 10 वर्षात अक्षरशः पॅसेंजर्सना कुठलाही त्रास न देता सरकारने एवढे बदल केलेत. सगळे रेल्वे मार्ग आता इलेक्ट्रिफाय करून टाकलेत. डिझेल इंजिन, कोळशाची इंजिन हे भूतकाळात जमा होतील. सगळीकडे रेल्वे आता इलेक्ट्रिसिटीवर चालते. आणि मी म्हटलं तसं की पोर्ट्स, मी JNPTच्या ट्रस्टवर होतो, मी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या ट्रस्टवर होतो. स्क्रॅप जो येतो आणि मेल्ट केला जातो आणि ज्यातनं हे तुमचं कन्स्ट्रक्शनला लागणारं स्टील बनवलं जातं, सळ्या बनवल्या जातात. कुवेत, इराक आणि इराण यांचं युद्ध जेव्हा झालं तेव्हा स्क्रॅपमध्ये बॉम्बगोळे आले आणि उत्तरेतल्या कुठल्या तरी कारखान्यात मेल्टिंगमध्ये ते फुटून ॲक्सिडेंट होऊन 10-20 लोक मेली. तेव्हापासून हे कंटेनर्स एक्सरे स्क्रीनिंग झाल्याशिवाय स्क्रॅपचे कंटेनर क्लिअर नाही करायचे असा फतवा त्यावेळेला होम मिनिस्ट्रीने काढला आणि तो फतवा आत्तापर्यंत लागू होता. मुंबई पोर्ट ट्रस्टला स्वतःचा स्कॅनर नाही, म्हणजे नव्हता. JNPTलाही नव्हता. स्कॅनर प्रायव्हेट 20 किलोमीटरवर कंटेनर उतरवायचा, तो 20 किलोमीटर घेऊन जायचा आत, तिथे स्कॅनिंग करायचं, तो परत आणायचा, त्याचं डॉक्युमेंटेशन करायचं आणि मग तो कंटेनर क्लिअर होऊन यायचा. रेल्वेनी वाहतूक होणंच शक्य नव्हतं, ही सगळी रस्त्याने व्हायची. त्यामुळे जालन्याला जे देशाच्या या कन्स्ट्रक्शन स्टीलपैकी जवळजवळ 8% स्टील बनवतं, त्या जालन्यात कंटेनर येऊन उतरायला सुमारे 25 ते 30 हजार रुपये खर्च लागायचा. तेवढ्यानी किंमत वाढायची स्टीलची. प्रभूसाहेबांकडे मी गेलो, म्हटलं साहेब हे अशी परिस्थिती आहे, हे कंटेनरचं एवढं आणि रेल्वेचा धंदा बुडतोय, तुम्ही रेल्वे मंत्री आहात, याच्यावर काहीतरी करा. म्हणाला काय इश्यू आहे रामभाऊ? म्हटलं असा स्क्रीनिंगचा इश्यू आहे. मी त्या ट्रस्टवर असताना रेल्वे बोर्डाचे चेअरमन आणि टेक्निकल डायरेक्टर येऊन त्यांनी बघितलं आणि अशा स्कॅनरमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचं डिसिजन रेल्वेनी घेतलं. ते म्हणाले कस्टम्स सोडा, JNPT सोडा, आम्ही करतो इन्व्हेस्ट, कारण याच्यामुळे रेल्वेवर लोड केलेले कंटेनर त्यातनं पासून स्क्रीनिंग करता येईल. पोर्टचा धंदा वाढला, रेल्वेचा धंदा वाढला आणि कारखान्यांना स्वस्तात माल मिळायला लागला. आता बघा ही अर्थनीती आहे, याच्यात कुणा एकाचं नाही. आणि हे लागू केलं सर्व पोर्ट्सना, केवळ JNPT पुरता निर्णय नाही घेतला. जिथे जिथे स्क्रॅपचे कंटेनर इम्पोर्ट होतात त्या सगळ्या पोर्ट्सना हे लागू केलं. हे जी अर्थनीती आहे ती जगावेगळी एवढ्या करताय कारण ते असं छोटासा हे बघून झरोक्यातनं बघून सोडवत नाहीत प्रॉब्लेम्स. ते म्हणतात झरोक्यातनं हे दिसतंय ना, याचा अर्थ हे सगळीकडे असणार. मग ते कुठे कुठे आहे आणि त्याचं मूळ कारण काय आहे, ते मूळ कारण शोधून काढा आणि ते मूळ कारण नष्ट करा, म्हणजे सगळ्यांनाच फायदा होईल. सबका साथ सबका विकास म्हणजे या समाजाचं त्या समाजाचं, त्या धर्माचं या धर्माचं साथ असं नाही आहे. सबका साथ सबका विकास म्हणजे निर्णय घेत असताना आम्ही असा घेऊ की ज्याचा उपयोग, तो निर्णय ज्यांच्या उपयोगाचा आहे
त्यांची जात पात धर्म न बघता, त्यांचं जॉग्राफिकल लोकेशन न बघता सगळ्यांना समान लागू होईल. हे सबका साथ आणि सबका विकास आहे. आणि त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ही अर्थनीती खरोखर अर्थनीती आहे. ही सर्वसमावेशक आहे. याच्यात शेती आहे, उत्पादनही आहे, सगळं काही आहे. एक शेवटचा भाग सांगतो संशोधनाचा. आपल्याला असं वाटत असेल की संशोधनच्या लॅब्स तर नेहरूंच्या काळातच निर्माण झाल्या, बरोबर आहे. वेगवेगळ्या लॅब्स होत्या, 17-18 लॅब्स होत्या. कोणी सिरॅमिकवर संशोधन करायचं, कोणी विमानाच्या याच्यावर संशोधन करायचं. इथे DRDO आहे ते तुमच्या शस्त्रास्त्रांवर संशोधन करायचं. यातनं काय निघत होतं? फार कमी. जेवढा खर्च होत होता त्या मानाने प्रत्यक्ष देशाला त्याचा काहीच फायदा नव्हता. डिफेन्स रिलेटेड प्रोजेक्ट्समध्ये जिथे जिथे या लॅब्समध्ये फंडिंग आहे, अशा प्रत्येक लॅबमध्ये पर्रीकरांनी, समजा नेव्हीचा प्रोजेक्ट करतंय, त्याच्यावर रिसर्च चालू आहे, तर नेव्हीचा एक अधिकारी तिथे जाऊन बसला. हैदराबादला चालू आहे ना, मग हैदराबादला जिथे चालू आहे तिथे हा माणूस जाऊन बसलेला आहे. तो रोज रिपोर्ट करायचा मिनिस्ट्रीला की आपण जो खर्च करतोय त्याचं प्रगती कुठपर्यंत आली आहे. समजा आर्मी करता प्रोजेक्ट असेल तर आर्मीचा अधिकारी, एअरफोर्स करता प्रोजेक्ट असेल तर एअरफोर्सचा अधिकारी, या सगळ्या अधिकाऱ्यांना तिथे नेमल्यामुळे या सगळ्या लॅब्सचं आउटपुट आता आपल्याला दिसायला लागले. त्यामुळे आपल्याला तोफा दिसायला लागल्या, त्यामुळे आपल्याला नवीन नवीन मटेरियल्सचा वापर दिसायला लागलाय, त्यामुळे आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स दिसायला लागले. आणि मग मेक इन इंडिया फॉर वर्ल्डमध्ये केवळ जे आपण करू शकतो तेवढंच नाही, तर जे आपण करत नव्हतो ते मोबाईल फोन्स, टेलिकॉम गिअर, आता तर सिलिकॉन चिप्स, इथपर्यंत गोष्टींना प्रोत्साहन दिलंय. थोडं थोडकं नव्हे, 1-1, 1.5 लाख कोटीच्या प्रोव्हिजन्स आहेत. तुम्ही उत्पादन सुरू करा. उत्पादन करायला सुरुवात केली की जितकं उत्पादन कराल त्याच्या प्रपोर्शनमध्ये तुम्हाला प्रोत्साहन मिळेल. गुंतवणुकीकरता प्रोत्साहन नाही. गुंतवणूक तुमची तुम्ही करा, आम्ही तुम्हाला सर्व परवानग्या देऊ, पण उत्पादन झालं आणि देशाच्या कामाला यायला लागलं की त्याचं प्रोत्साहन तुम्हाला मिळेल. ही अर्थनीती. आणि यामुळे मी असं म्हणतो की नवीन भारताची अर्थनीती ही थोडी आगळी आणि संपूर्णपणे जगावेगळी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आत्तापर्यंत फक्त नवीन भारताची धोरणं चांगली आहेत असं मोघम होतं, परंतु आज आम्हाला निश्चित काही ना काहीतरी सांगितलं. जे आम्ही आत्ता इथे ऐकलं ते आपण सुद्धा सर्वजण अजून इथे जे नाहीत आमचे जे परिचित आहेत त्यांना निश्चितपणे आम्ही हे सांगू आणि त्यातून याची जी वैशिष्ट्ये आहेत ती सगळ्यांना कळतील. अतिशय अभिमान वाटावा अशा प्रकारचं कार्य जे झालं ते आज आपण आमच्यासमोर मांडलं. आपले धन्यवाद. ही जी आपली व्याख्यानमाला आहे, या व्याख्यानमालेला ह्या 5वं सत्र आहे. आत्तापर्यंत एकूण 1000पेक्षा जास्त व्यक्ती, श्रोते या व्याख्यानमालेला येऊन गेले. आपल्याकडे त्याची नोंद असल्यामुळे आपण त्यांना संपर्क करतो, या व्याख्यानमालेची माहिती देतो आणि त्यामुळे मग पुढच्या कार्यक्रमाला ते येऊ शकतात. इथे आज जे आहेत की ज्यांची नोंद नाही त्यांना विनंती आहे कृपया त्यांनीसुद्धा बाहेर आपली नोंद करावी. यानंतर संपूर्ण वंदे मातरम होईल. असीमा मुजुमदार यांना मी विनंती करतो त्यांनी संपूर्ण वंदे मातरम सादर करावं. वन्दे मातरं वन्दे मातरं सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं वन्दे मातरम्
शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं फुल्लकुसुमिता द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम्। कोटिकोटिकण्ठ कलकलनिनाद कराले कोटिकोटिभुजैर्धृत खरकरवाले अबलाकेनुमायितबले बहुबलधारिणीं नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं मातरं वन्दे मातरम्। तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही हृदि तुम्ही मर्म त्वं हि प्राणात् शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ति हृदये तुम्ही मा भक्ति तो मारई प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे मातरं वन्दे मातरम्। त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणीं कमला कमलदलविहारिणीं वाणी विद्यादायिनीं नमामि त्वां मातरं नमामि कमलाम् अमलाम् अतुलां सुजलां सुफलां मातरं वन्दे मातरं वन्दे